श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय 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 राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय 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 राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम जय 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 जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय 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 राम जय जय राम जय राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय 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 राम जय जय राम जय राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम जय जय
राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय राम जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय राम राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव 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 तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम तुकाराम ज्ञानदेव 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 तुकाराम पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोनी आता अभंग क्रमांक 4053 अभंग क्रमांक 4053
दास्यकरी दासाचे उनेन साहेतयाचे वाढिले ठाईचे भान टाकून या धावे. ऐसा कृपेचा सागर विटे उभा कटेकर सर्वस्वे उदार भक्ता लागी प्रगटे. हृदयी श्रीवत्सलांचन मिरवी भक्ताचे भूषण नाही तयाचा सीन सुख धरिले लाथेचे. सत्यभामा दान करी उजरू नाही अंगीकारी सेवकाच्या श्री धरुणी चाली पादुका. राखे दारवंटा बळीचा सारथी झाला अर्जुनाचा दास सेवकाचा होय साचा अंकित. भिडा न बोले पुंडलिकासी उभा मर्यादा पाठीशी तुका म्हणे ऐसी कार्य न बजा माऊली. आपण बाबांच्या मुखातून पाठामध्ये नेहमी एक श्लोक ऐकतो. सदा विचारे तस्मात जगज्जीव परात्मनः जीवभाव जगद्भाव बाधे स्वात्माएव शिष्यते. तुकोबराय देखील आपल्याला या गाथेमध्येच म्हणतात, विचारा वाचून न पविजे समाधान किंवा सारासार विचार करा उठावठी नामधरा कंठी विठोबाचे. विचारामध्ये 3 प्रकारच्या एक सरणी आहेत किंवा 3 प्रकारची लोक आहेत विचार करणारे. आज्ञाही विचार करतो, तज्ज्ञही विचार करतो आणि तत्त्वज्ञही विचार करतो. पण आज्ञाचा विचार हा कार्याचा विचार करणारा आज्ञा आहे. तज्ज्ञ म्हणला की कारणाचा विचार करणारा तो तज्ज्ञ आहे आणि अधिष्ठानाचा विचार करणारा तो तत्त्वज्ञ आहे. जो कार्याचा विचार करणारा आज्ञ तो प्रायः व्यवस्थेला, पात्राला किंवा सुविधाला प्राधान्य देतो. नंतर कारणाचा विचार करणारा जो तज्ज्ञ आहे तो पात्रतेला, नंतर अवस्थेला आणि समाधानाला प्राधान्य देतो. आणि जो तत्त्वज्ञ जो अधिष्ठानाचा विचार करतो तो मात्र या दोन्हीचा समन्वय साधून स्वरूपाला प्राधान्य देतो, आपल्याला स्वरूपापर्यंत घेऊन जातो. आणि त्या स्वरूपाला प्राधान्य देणारे तत्त्वज्ञ कोण आहे तर संत आहे. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्त्वज्ञ संत स्वीकारेती. अशा तत्त्वज्ञ असणारे जगद्गुरू तुकोबराय यांची असणारी ही अभंगगाथा. त्या गाथ्यावरील अष्टादशाह गेली 2 आणि 3 वर्ष सांगतेकडे आपण पदार्पण करत आहोत. त्यामध्ये नाट हे प्रकरण चालू आहे आणि त्या नाट प्रकरणामधील आपल्यासमोर आत्ताच वाचून दाखवलेला 4053 क्रमांकाचा नाट, यामध्ये साधारणतः एक 7 दृष्टांत देऊन 7 दाखले देऊन जगद्गुरू तुकोबराय आक्षेपार्थाने आपल्याला विचारतात. असा म्हणजे 7 दृष्टांताच्या द्वारा भगवान परमात्म्याची भक्तवत्सलता सांगतात. आणि असा भक्तवत्सल असणारा जो भगवंत आहे आपण का बरं त्याला भजत नाही असा आक्षेपार्थाने विचारतात. काय म्हणतात बघूया. महाराज म्हणतात, दासाचे दास्य करी, जे दास्यत्व निकट हनुमंतीपै केले म्हणून देखील रामचरण. जे भगवान परमात्म्याचे दास्य भक्ती करणारे त्यांचं दास म्हणून झालेले जे भक्त आहेत तर परमात्म्याचं ब्रीद आहे यथामाम प्रपद्यन्ते तांस्ततो भजाम्यहम मम वर्तमान वर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वश. हरीच्या ठाई प्रीती जैशी हरीची प्रीती त्यात ऐशी. हरीची जे अनन्य हरिपाशी हरी अनन्य त्या सदा. म्हणजे आपण परमात्म्याला दास ज्या भावनेने भजतो त्याच भावनेने परमात्मा देखील त्याला भजतो. म्हणून परमात्मा या ठिकाणी म्हणतात दास्यकरी दासाचे. म्हणजे त्याची जर दास्य भक्ती एखाद्याने केली तर त्या दासाचा परमात्मा देखील दास होतो असं तुकोबराय बोलतात. आणि मग तयाचे उणीनच आहे अशा दासाचे कुठली उणीव, कमतरता, न्यूनता, अपूर्णता ती परमात्म्याला सहन होत नाही. वेळ प्रसंगी ठाईचे वाढिले भाने टाकून या धावे. अर्थात भगवान परमात्मा वैकुंठामध्ये बसलेले आहेत. माता लक्ष्मीने षडरसाचं भरलेलं ताट त्यांच्यासमोर आणून ठेवलेलं आहे. आणि अशा वेळामध्ये एखाद्या भक्ताने आर्थ हाक त्या परमात्म्याला दिली, कृष्णा धावरी लवकरी संकट पडले भारी, हरी तू आमुचा कैवारी आले विघ्न निवारी. अशी माता द्रौपदीने हाक मारल्याच्या नंतर, कारण दुर्वास पाताला धर्मात छळा वायावणे, मग त्या प्रसंगी धावशी लवलाही शाखा देठ घेऊन ते ताट देखील भरलेलं भगवान परमात्मा बाजूला सारतात आणि ते आर्त हाक ऐकून भगवान परमात्मा तेथे धावून जातात. मग तुकोबराय म्हणतात, सांगा ना ऐसा कृपेचा सागर. असा कृपेचा सागर म्हणजे कुपुरक्षणे धातूपासून बाबा नेहमी सांगतात आपल्याला कृपा शब्द बनतो किंवा कृ करोती पारक्षते. कृपेपूर्वक आपल्या भक्ताचं रक्षण करणारा. आणि सागर म्हणताना सागरातलं जसं एखादं डबक्यातलं पाणी असलं का छोटा एखादा गोटा टाकलं तरी ते ढवळतं. पण बाबाच म्हणत असतात एखाद्या गेंड्याने सुद्धा एखाद्या सरोवरामध्ये निमज्जन केलं तर ते वरचे तवंगसुद्धा हलत नाही. असा जो अथांग सागर आहे म्हणजे ज्याची
खाली खोली आणि त्याची व्यापकता याचं माप आपल्याला घेता येत नाही, असा कृपेचा सागर असणारा जो परमात्मा आहे तो कसा आहे तर कटीकर आणि विटे उभा, कमरेवरती कर ठेवून विटेवरती तो परमात्मा उभा आहे. आणि सर्वस्वी उदार भक्ता लागी प्रगटे, तो उदार म्हणाल तर उदार तो हरी ऐशी कीर्ती चाराचरी अनंत हे थोरी गरजेताती पवाडे, तुझे अवदारे जाणू स्वतंत्र देताना मनशी पात्र पै कैवल्य आयुष्य पवित्र वैर्याही दिदले, असा उदार तो परमात्मा आहे. आणि सर्वस्वे म्हणजे सर्वस्व, तो सर्व तर देतो पण कधी कधी स्वलासुद्धा देऊन टाकतो, इतका तो परमात्मा उदार आहे. त्यांनी जे अर्थार्थी व जिज्ञासू भक्त आहे त्याला तो सर्व देतो, पण ज्ञानी त्वात्मयुमे मतम असे जे भक्त असेल तर ते गोपाळ गोपिका किंवा नंद यशोदा यांना परमात्म्याने स्वतःला देखील देऊन टाकलं, इतका तो भक्तवत्सल परमात्मा आहे. आणि भक्तालागी प्रगटे, भक्ताने जर धावा केला तर कच्छ वराह वामन अशा कुठल्याही रूपामध्ये काय त्या स्तंभावरी लात मारिली दुर्जने, खांबावरी लात मारिली दुर्जने स्तंभी नारायण प्रगटला, भगवान परमात्मा त्या खांबातून देखील भक्ताकरता प्रगट होतात. पुढे महाराज म्हणतात श्रीवत्सलांछन हृदयी, हृदयी श्रीवत्सलांछन, हृदय शब्दाचा अर्थ त्याच्या वक्षस्थलाच्या ठिकाणी भगवान परमात्म्याने अंगावरती काही अलंकार घातलेले आहेत. त्यांच्या कंठामध्ये जसा कौस्तुभमणी शोभून दिसतो तसा वक्षस्थल म्हणजे छातीवरती तो श्रीवत्सलांछन हृदयी विलासन दीनदया घनरे, नाथबाबा त्या गवळणीमध्ये बोलतात, असं त्यांनी श्रीवत्सलांछन नावाचा अलंकार धारण केलेला आहे. परंतु जितका तो अलंकार तो आवडीने प्रेमाने धारण करतो तितक्याच पद्धतीने भक्ताचे भूषण मिरवी, त्या देवतेची परीक्षा पाहण्याकरता कोणती देवता अधिक क्षमाशील आहे या तीन देवतेपैकी अशा वेळेला हे भृगु ऋषीने काम घेतलं. आणि भृगु ऋषी ज्या वेळेला भगवान परमात्म्याकडे गेले तर भगवान परमात्म्याने माऊलीची ओवी सांगता येईल करणार आहे मला, वक्षस्थळाची वाखते ते म्हणजे फिळीनु कौस्तुभे घेतला हाती, अजूनही पाऊलाची मुद्रा, मी हृदय वाहे सुभद्रा की आपुल्या देव समुद्रा जतना लागे. म्या लक्ष्मी डावलुनी केली परती, फेडूनी कौस्तुभ घेतला हाती, ओढवली वक्षस्थळाची वाख हाती, चरणरजा, त्या भृगु ऋषीचा चरणरजा आपल्या छातीवरती धारण करण्याकरता भगवान परमात्म्याने अगदी ते बाजूला केलं, लक्ष्मी मातेला बाजूला सारलं आणि आनंदाने तो लत्ता प्रहार त्या श्रीवत्सलांचन चिन्हासारखाच तितक्याच आवडीने परमात्मा ते आजही भूषण म्हणून धारण करतात. आपल्याला पांडुरंग परमात्म्याच्या वक्षस्थलावर ते पाहायला भेटतं. आणि पुढे म्हणतात तया, आणि त्या प्रसंगी तयाचा सीन नाही, म्हणजे त्याने लात मारली म्हणजे परमात्म्याला खेद वाटत नाही, अरे असा कसा भक्त हा येऊन माझ्यावरची लत्ता प्रहार करतो, असा परमात्म्याला त्याचा खेद नाही, शीन नाही, त्याचं काही वाईट वाटत नाही. उलट पक्षी लातेचे सुख धरिले, त्या लातेचं परमात्म्याने भूषण म्हणून आनंद मानून अलंकार म्हणून आपल्या वक्षस्थलावरती तो धारण केला. सत्यभामा दान करी उजरू नाही अंगीकारी. आणि एक दिवस द्वारकेमध्ये असताना देवर्षी नारदाचं आगमन झालं. माता सत्यभामेच्या महालामध्ये गेले, तिने विचारलं, सत्यभामेने विचारलं, नारदा जन्मोजन्मी कृष्ण परमात्मा मला पती लाभावा त्याकरता काय केलं पाहिजे. म्हणजे काही नाही, या जन्मामध्ये आपण जी वस्तू दान दिली तीच वस्तू आपल्याला पुढच्या जन्मामध्ये प्राप्त होते. म्हणले मग मी कृष्ण परमात्म्याला दान दिलं तर, म्हणले मग कृष्ण परमात्मा पुढच्या जन्मामध्ये पती म्हणून लाभेल. पण म्हटले मग आता दातव्य ती दानम तीन उपकारणे देशकालेचे पात्रेचे तद्दानम सात्विकम स्मृतम, असं पात्र कोण आहे. नारदा म्हटले दूर कशाला जातेस, माझ्याकडे बघ ना, मी घ्यायला तयार आहे, तू फक्त दान द्यायला तयार राहा. म्हणजे शुभस्य शीघ्रम. लगेच तिने संकल्प सोडला आणि नारदाने कृष्ण परमात्म्याला दान घेतलं. परमात्म्याकडे गेले, ओला हातच दाखवला, हे बघा म्हटले आताच दान स्वीकारून आलो, चला म्हटल्याच्या नंतर मग काय, सत्यभामा दान करी उजुरू नाही. उजुरू नाही शब्दाचा अर्थ परमात्म्याने आपलं दान का केलं, एकतर 16,108 राहण्याचा मी पती आहे, अष्टनायिकेमध्ये जरी तू असली तर इतर 7 आहेत ना, मग तू असं कसं केलं, असं म्हणून तिच्यावर रोष दाखवला नाही, रागवले नाही परमात्मा, उलट अंगीकारी आनंदाने त्याचा स्वीकार केला. आणि सेवकाच्या पादुका श्री धरुणी चाले, उलट पक्षी नारदाच्या असणाऱ्या खडावा आपल्या मस्तकावरती भगवान परमात्म्याने धारण केल्या आणि नारदाच्या पाठीमागे परमात्मा निघाले. इतका तो भक्तवत्सल आहे. एवढंच नव्हे, महाराज पुढे म्हणतात बळीचा दारवंटा राखे. काय झालं, राजा बळी यांनी यज्ञ केलेत, म्हणजे 99 यज्ञ केलेत, शुक्राचार्य त्यांचे गुरुजी त्यांच्या मार्गदर्शनाखाली, आणि आता पुढचा एक यज्ञ पूर्ण केला तर हा स्वर्गाचा अधिपती होणार. मग अशा वेळेला इंद्रादी सगळी देवता भगवान विष्णूकडे गेले आणि मग भगवान विष्णूंनी म्हटले चिंता करू नका. परमात्मा वामन रूपामध्ये बळीच्या दारामध्ये गेले. त्यावेळेला शुक्राचार्याने सांगितलं दान देऊ नको. पण बळीराजा म्हणतो कोणता असा विद्यार्थी आहे वर्षभर दान देण्याचा अभ्यास करायचा आणि परीक्षेच्या वेळेला माघार घ्यायची.
म्हणजे सगळ्यात जगाला देणारा तो जर माझ्याकडे दान मागण्याकरता आला तर मी दान तर देणार, उत्तम मार्गाने पास होणार. आणि बळीराजे तयार झाले. त्या प्रसंगी आडा आला म्हणून फोडी याला डोळा, बळीने आंधळा शुक्र केला. आणि मग त्यांनी दान दिलं. मग 3 पाद भूमी मागितली. भगवान परमात्म्याने 2 पावलामध्ये सगळं व्यापलं. 1 पाऊल बोल म्हटले, आता कुठे ठेवू? बळीराजा म्हणायला लागला, देवा धन मोठं का धनवान मोठा? अरे म्हटले, काय प्रश्न उत्तराची वेळ आहे का? नाही म्हटले देवा, 3ऱ्या पावला करता मी बोलतो. म्हणले, धन जड आहे, धनवान चेतन असल्यामुळे धनवानच मोठा आहे. म्हणले, मग माझं धन तुम्ही व्यापलं, धनवान मी अजून शिल्लक आहे. 3रा पाऊल माझ्या मस्तकावर ठेवा आणि माझा संकल्प पूर्ण करा. भगवान परमात्म्याने त्यांच्या मस्तकावर 3रा पाऊल ठेवला आणि मग त्यांना पाताळात नेऊन घातलं. पण त्या बलीच्या दानधर्मावर परमात्मा निहायत समाधानी झाले, खुश झालेत. अरे वरम गृणेश्वर. म्हणजे काही नाही देवा, जातानी आणि बाहेरून पुन्हा येतानी प्रथम तुझं दर्शन व्हावं एवढं दे म्हणजे झालं. म्हणजेच अर्थात तू द्वारपाळ हो. आणि परमात्माने आनंदाने स्वीकृती दिली. महाराज म्हणतात, बळीचा दारवंटा राखे. त्यावेळेला ती विंध्यावती बळीची माता ती परमात्म्याला म्हणते. आता परमात्मा घाबरायला लागलेत, कारण ही माता शाप देते की काय. तर परमात्म्याला ती म्हणते, घाबरू नकोस, भला हुआ सतीने गई विरोचन के साथ, ऐसा बेटा पैदा किया जिसे प्रभू पसारे हात. म्हणजे मी असे संस्कार माझ्या लेकराला दिले, एका जगाचा बाप त्याच्यापाशी हात पसरतो, मी माझ्या दुधाचा पराक्रम सांगण्याकरता तुला आले, अशी ती विंध्यावती माता बोलते. आणि मग भगवान परमात्मा तिथे आनंदाने राहतात, कारण भक्त समागमे सर्व भावे हरी न सांगता करी सर्व काम. इकडे वैकुंठा म्हणतात माता लक्ष्मीला चिंता लागली. मग नारदाने तिथे जाऊन सांगितलं, असं असं घडलेलं आहे. अगदी भाऊभाजीची वेळ आली, माता लक्ष्मी ओवाळायला गेल्यात. येडापेडा जावो, बळीचं राज्य येऊ. मग बळीराजा म्हटलं, ताई तुला काय देऊ? म्हटले, काही नाही, तेवढा द्वारपाळ देऊन टाक. म्हणजे मागून मागून काय मागितलं? म्हटले, तुला द्वारपाळ असेल बाबा, माझ्या कुंकुवाचं धनी आहे, दे म्हटले मला. आणि तेव्हा परमात्म्याची सुटका झाली. असा असणारा परमात्मा हा भक्तवत्सल आहे. बळीचा दारवंटा राखे, अर्जुनाचा सारथी झाला. आणि एवढंच नव्हे, या जगदीश्वराचे प्रेम येत दिसतशी निरुपम, कैसे पार्थेने सर्वोत्तम पुण्य केले. माऊली म्हणतात, हा कोपी की निवांतच आहे, ऋषी की बुझावत जाय, नवल पिशी लागले आहे पार्थाचे देवा. ध्वजस्तंभावरी वानऋतू मूर्तिमंत शंकरू, शारथी शारंगधरू अर्जुनेशी. खरं तर जीवाने रथी व्हावं, सारथी व्हावं, परमात्म्याने रथी व्हावं. इथे अर्जुन हे रथी झालेत, परमात्मा सारथी झाला. कारण प्रेम असं आहे की महानाला लहान होण्याकरता भाग पाडतं, आणि भगवान परमात्मा आनंदाने सारथी झालेत. अर्जुनाला रथात चढताना परमात्म्याने आधार द्यावा, उतरताना परमात्म्याने खाली बसावं, परमात्म्याच्या अंकावर आपल्या जोड्यासहित पाव ठेवून खाली अर्जुनाने उतरावं, असा पद्धतीचा क्रम चालायचा. म्हणजे इतका भगवान परमात्मा हा भक्तवत्सल आहे. अर्जुनाची घोडी धुतली अनंते, संकटे बहुते निवर्तेली, म्हणून अर्जुनाचा हा सारथी झालेला आहे. तुकोबराय म्हणतात, सेवकाचा साचा अंकित दास होय. जे सेवक आहे त्याचा साचा म्हणजे अगदी खराखुरा, कृत्रिम नव्हे, खराखुरा हा आणि अंकित त्यांचा आज्ञाधारक दास हा परमात्मा होतो. तो म्हणेल तसा आपल्या भक्ताच्या इच्छेप्रमाणे, सांगितल्याप्रमाणे नव्हे, भक्ताच्या अंतकरणात एखादी भावना आली, आता असं जर झालं तर. त्या आपण प्रसिद्ध प्रसंग आहे, त्या काम्यक वनामध्ये भक्तराजा अर्जुन जातात भगवंतासोबत, आणि वाटतं इथे जर सुभद्रा असती तर. एवढं फक्त त्यांच्या मनात येतं. भगवान परमात्मा साधाव्या भक्ती काज नाही लाज धरीत, भगवान परमात्मा सुभद्रेचं रूप घेऊन सुद्धा तिथे भक्तराजा अर्जुनासमोर येतात आणि त्यांच्याशी संवाद करतात. इतका हा भक्ताचा अंकित दास आहे, असं महाराज म्हणतात. आणि भिडा पुंडलिकासी न बोले. भिडा शब्दाचा अर्थ आहे मर्यादा सांभाळण्याकरता, आपल्या स्वामीची मर्यादा सांभाळण्याकरता. मग याचा स्वामी कोण? भक्ताचा स्वामी तो आहे, आणि त्याचे स्वामी भक्त आहेत. म्हणून भक्त पुंडलिक हा आपला स्वामी आहे, आणि त्याची मर्यादा सांभाळण्याकरता पुंडलिक महाराजांनी वीट भिरकवली आणि मागे परमात्मा उभे राहिले. तरीसुद्धा मला असं उभा का केलं? परमात्मा काही बोलत नाही. मर्यादा पाठीशी मर्यादा उभा, म्हणजे ती मर्यादा पाळून शांत हवाने भगवान परमात्मा उभे आहेत. आणि पुंडलिक राय म्हटले, आता असाच उभा राहा, मी जरा स्नान करून येतो. पण म्हटले, अरे मी आता कंटाळावानं होईल ना, काहीतरी काम तरी दे मला. मग सांगितलं, मूड पापी जैसे तैसे उतरी कासे लावणे. आणि पुंडलिक राय जे आलेत म्हटलेत, आजू गेलेच नाही. पूर्वी तिथे होते, मी असं ऐकलं, आणि आता इकडे आलेत, पण ते पुन्हा गेलेच नाही. कारण त्यांना माहिती, मी गेलो का मग हा राहणार नाही. आणि तो भक्त पराधीना म्हणतो, तो पराधीन आहे, मी त्याला सांगत नाही तोपर्यंत तो हलत नाही. आणि मी जरी आता तिकडे गेलो नाही तर मला त्याचं दर्शन झालेलं आहे. पण सगळ्या जगाच्या कल्याणाकरता पुंडलिक राय पुन्हा माघारी गेले नाहीत, आजूक गेले नाही, पुढे जाईल की नाही सांगता येत नाही. आजूक परमात्मा उभा आहे, इतका मर्यादाशील हा परमात्मा आहे. म्हणून काय, युगायुगामध्ये भगवंताला उभे करणारे भक्त होऊन गेले. कृतयुगामध्ये त्या ध्रुवबाळाने परमात्म्याला उभं केलं. त्रेतायुगामध्ये आपण पाहिलं तर माता शबरीने देवाला उभं केलं. द्वापार युगामध्ये जर आपण पाहिलं तर पितामह भीष्माने परमात्म्याला उभं केलं.
आणि कलियुगामध्ये भक्तराज पुंडलिकाने देवाला उभं केलं. पण बऱ्याच वेळेला ही 3 नावं 3 युगातली सांगितल्याच्या नंतर बऱ्याच श्रोत्याला लक्षात आलं असेल, अरे हो हो हो, देवाला त्यांनी उभं केलेलं आहे. पण पुंडलिक रायाचं न सांगता सर्वाला माहिती आहे. कारण इतरांनी त्यांनी आत्मनो आपल्या मुक्तीकरता उभं केलं, पण जगद हितायच याकरता पुंडलिक रायाने उभं केलं. म्हणून पुंडलिक रायाची कीर्ती ही आहे आणि ती पुढेही राहणार. असा हा परमात्मा भक्तवत्सल असल्यामुळे तुका म्हणे आयशी कारेन भाजा माऊली, तुकोबराय म्हणतात, मग असा भक्तवत्सल माऊली आमची विठाई माऊली आहे, तुम्ही का बरं तिला भजत नाही, असं थोडंसं तुकोबराय काकुळतीला येऊन बोलतात. आता पुढील जो अभंग आहे, जगद्गुरु तुकोबराय, आपण एक नेहमी पाठामध्ये बाबाच्या मुखातून पंक्ती ऐकतो, नाही प्रतिज्ञा मात्रेण वस्तुसिद्धी किंतु लक्षणा प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी. अर्थात भक्त आणि भगवंत एक क्षण असा येतो की ते वेगळी राहतच नाही, ते एकरूप होऊन जातात. आणि मग एकरूप होऊन गेल्याच्या नंतर भगवंताची जी लक्षणं आहे तीच भक्ताची लक्षणं, आणि जी भक्ताची आहे तीच भगवंताची. देव भक्तपण दुजा नाही विचार, अशी स्थिती प्राप्त होती. त्यातली एक साधारणतः 18 ते 20 लक्षणं या पुढच्या अभंगामध्ये तुकोबराय आपल्याला सांगतात. हरितैशी हरीचे दास नाही तया भयमोह चिंतास, होणी राहती उदास बळकट कास भक्तीची, धरुणी पाय तेजले जन न लगे मान मृतिका धन, कंठी नामामृत पान न लगे आन ऐशी झाले, वावतरी उदंडची पोटी धीर सिंधू ऐशी जगजेठी, कामक्रोधान सुटे मिठी गिरे तरी वेठी राबविती, बळ तरी नागविती कळा लीन तरी सकाळांच्या तळा, उदार तरी देहाशी सकाळा जाणून कळा सर्व नेनती, संसार तो तयाचा दास मोक्ष तो पाहत शिवास, रिद्धिसिद्धी देशवटा त्रास न शिवती यास वैष्णवजन, जन्म मृत्यू स्वप्नासारखे आप त्या नदीशी पारखे, तुका म्हणे अखंडित सुखे वाणी वदे मुखे प्रेम अमृताची. महाराज म्हणतात इथे अध्यार जैसे हरी तैसे हरीचे दास. जसा हरी आहे, हरी कसा आहे, सच्चिदानंद घन पंढरी परिपूर्ण असा सच्चिदानंद रूप असणारा हरी आहे. मग तैसेच हरीचे दास, हरीचे दास देखील अगदी तसेच आहे, तेही सच्चिदानंद रूप आहे तया. आणि मग हरीच्या ठिकाणी ज्या गोष्टी नाही त्या हरिदासाच्या ठिकाणी सुद्धा नाही. काय नाही, तया हरिदासा भय मोह चिंता आस नाही, त्यांना भय नाही. द्वितीया द्वयम भयम भवती, दुजे जो जो घडे तो तो संसार भय जोडे, ऐशे आपली तोंडे बोलती वेद. किंवा आपण ऐकतो स्वभिन्न स्वविरोधी स्वबलवान आणि स्वसत्यता पदार्थ असला का तो भीतीला कारण ठरतो. पण एकदा त्या हरी परमात्म्याने गुरुरूपामध्ये येऊन यांना बोध दिल्याच्या नंतर मत्थ परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय मयी सर्वमिदम प्रोतम सूत्रिमणी गणायव, या बोधाला ते प्राप्त झाल्यामुळे त्यांना आपल्या अतिरिक्त दुसरा काही भिन्नत्वाने सत्यत्वाने प्रतीतेलाच येत नाही. त्यामुळे सांगाड्या भीती कोणाची, म्हणून त्यांना भय नाही. आणि पुढे मोह म्हणजे जसा त्या हरीला 56 कोटी असणारे ते यादव यांचा विनाश केला परमात्म्याने उघड्या डोळ्याने, पण एक ठिपूस नाही, म्हणजे त्याला कुठला मोह नाही. तसा त्या हरिदासाला देखील श्रीपुत्र धन यांचा कुठलाही प्रकारचा मोह नसतो. त्या हरीला कुठलीही प्रकारची चिंता नाही, उलट त्याच्या आगमनाने चिंता ते पळाली गोकुळाबाहेरी, अशी स्थिती आहे. मग त्या हरिदासाला सुद्धा बाबा म्हणते मी मेरी 7वी पिढी क्या खाएगी, अशा पद्धतीची त्या हरिदासाला सुद्धा कुठल्याही प्रकारची चिंता राहत नाही आणि आस नाही. आस म्हणताना त्या धनाधिकाची असणारी आस जशी परमात्म्याला नाही तशी हरिदासाला सुद्धा कुठल्याही प्रकारची आस राहत नाही. मग काय करतात, उदास होऊनी राहते. आसीन उदासीन असं एक बाबाने मी सांगत असतात. ऊर्ध्व म्हणजे अधिष्ठान रूप ब्रह्म, त्या ब्रह्माच ठिकाणी त्यांची वृत्ती राहते. किंवा उदास शब्दाचा अर्थ भक्त आयशी जाना जे देही उदास, किंवा माऊलीच्या भाषेमध्ये ऐकीचे परत्रीचे भोग पाईक झाले इच्छेचे परिभोगा वेनरूचे मना माझे, असे ते उदास होऊन राहतात. आणि पण वृत्तीला तर आलंबन लागेल ना, विना आलंबनाची वृत्ती राहणार नाही. मग वृत्तीला आलंबन त्यांनी दिलं कशाचं, तर म्हणतात भक्तीची कास बळकट, भक्तीची बळकट कास त्यांनी घातलेली आहेत. आता बळकट कास शब्दाचा अर्थ केलेला आहे म्हणजे भक्तीचा त्यांनी आश्रय घेतलेला आहे. कारण भक्तीच्या मापे मोजितो अनंता इतराने तत्वता न मोजवे, आणि ती बळकट दृढ आहे. म्हणजे करुत तपादी साधने कोणी साधतो गोरांजने, आम्ही नवजो तया वाटा नाचू पंढरी चोटा, अशी बळकट भक्तीची कास त्यांनी घातलेली आहे. आणि पाय धरुणी जन तेजिले, त्या हरीचे पाय त्यांनी हृदयामध्ये धरलेत आणि तद्वारा जन तेजिले, काय वैष्णव तो जाय अवघी देवावरी माया, नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन, त्या जन तन धन यांचा त्यांनी त्याग केला. अहो म्हटले पण मग त्या जनापासून प्राप्त होणारा लाभ त्यांच्या जीवनात होणार नाही. म्हणले कोणता, म्हणले मान, त्यांना अपेक्षाच नाही. मान न लगे
म्हणजे थोंग कोणी दंभ मान तुका करीतो कीर्तन, मान दंभ चेष्टा आहे तो सुकराची विष्ठा, म्हणून त्यांना मान लागत नाही. पण जनापासून मिळणारं धन म्हणले धन मृतिका, अर्थात सोने रुपये आम्हा मृतिके समान, माणिक पाषाण खडे जैसे, धन त्यांना मृतिके समान झालेलं आहे. मग ते करतात काय, जगतात कशा करता म्हणले कंठी धरला कृष्ण म्हणे, कंठी नाम अमृतपान, त्या कृष्ण नामाचं, पांडुरंग नामाचं, विठ्ठल नामाचं ते अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, त्या नामामृताचं पान ते करत राहतात. आणि त्या अतिरिक्त आन न लगे, इतर दुसरं काहीही त्यांना लागत नाही. ऐशी झाले अशी त्या भक्तांची, हरिदासाची अवस्था झालेली आहे. आता त्यांच्या अंतःकरणाची व्यापकता माऊली म्हणतात हे विश्वाची माझे घर वसुधैव कुटुंबकम, ती गोष्ट सांगताना म्हणतात किंवा मधुरावाणी ओठी तुका म्हणे वाव पोटी, त्या बाबतीत म्हणतात पोटी वाव तरी उदंडची. त्यांचं अंतःकरण इतकं विशाल आहे, इतकं व्यापक आहे का जे त्यांचे अपराध करणारे त्यांना देखील क्षमा करतात आणि त्यांचे अपराध देखील पोटात घालून त्यांच्याही कल्याणाची ती अवरात्र चिंता करतात. इतकं त्यांचं अंतःकरण व्यापक आहे. यवन अंगावरी थुंकला तरी देखील प्रसाद देऊन मुक्त केला. विसोबाने ते झोळी फाडली, पीठ मातीत मिळवलं तरी देखील त्यांना नामदेव महाराजांचं गुरुपद त्यांनी दिलं. इतकं त्यांचं अंतःकरण व्यापक आहे. आणि सिंधू आयसे धीर, म्हणजे सागर जसा धीर गंभीर आहे असं सात्विक धैर्याने ते संपन्न असतात. आणि कसे आहेत जगजेठी, बघा ते हरितैशी हरीचे दास ना इथेही पाहायला भेटतं. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीचे मला वाटतं 4व्या अध्यायामध्ये आरंभालाच म्हणतात आधीच विवेकाची गोठी वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी, भक्तराज किरीटी परिषद असे, तिथे जगजेठी परमात्म्याला म्हटलेलं आहे. आणि हरितैशी हरीचे दास असल्यामुळे हरिदासाला इथे जगजेठी म्हटलेलं आहे. जगतश्रेष्ठ ते आहेत. आणि कामक्रोधा मिठी न सुटे किंवा मिठी कामक्रोधा न सुटे, इथे 2 अर्थ करता येईल. म्हणजे मिठी आपल्या गाथेमध्ये अर्थ केलेला आहे जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाची अशी दृढ मिठी त्यांनी दिलेली असते का त्या मिठीतून म्हणजे एकदा अधिष्ठान रूप ते प्राप्त झाल्याच्या नंतर वृत्ती निवृत्ती झाली जनन दिशेत येते अशी स्थिती प्राप्त झाल्याच्या नंतर प्रारब्धशेष जीवनामध्ये काम क्रोधादी विकाराने त्यांना तिथून पथभ्रष्ट करण्याचा प्रयत्न केला तरी त्यांचा लाग तिथे लागत नाही. तसं या कामक्रोधादी विकाराचं सामर्थ्य म्हणजे त्यांचं शौर्य पराक्रम हा सामान्य नाही. यांनी आपल्या राऊतबाबाच्या भाषेमध्ये 3 कॅबिनेट मंत्रीला सुद्धा सुधरू दिलं नाही. म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश, बघा कामाने ब्रह्मदेवाला मज कामाचे निध आहे, क्रोधाने भगवान विष्णू शंकराला त्यांनी त्या मदनालाच दग्ध केलं, आणि लोभाने विष्णू ते द्वारपाळ बळीद्वारी झाला, आत्ताच वर गेलं, अशी स्थिती आहे. ऋषी परंपरेमध्ये बघा कामाच्या बाबतीत पराशर ऋषी, क्रोधाच्या बाबतीत जमदाग्नी आणि लोभाच्या बाबतीत विश्वमित्र, हे यांना देखील या विकाराने मात दिलेली आहे. पण जीवब्रह्म ऐक्य ज्यांची वृत्ती झालेली आहे त्या ऐक्य ज्ञानामध्ये ज्यांच्या वृत्तीने निमज्जन केलेलं आहे त्यांच्या बाबतीमध्ये यांचा लाग लागत नाही. तुकोबरायची स्थिती आहे. आणि कामाला जाई होतो माते न करी सायास, क्रोधाला ते तेलाची वाटी घेऊन मंबाजीबाऊकडे गेले, आणि लोभ आला तर दिवट्या छत्री घोडे हेतू बऱ्यात न पडे असं ते म्हणतात. म्हणून मिठीने सुटे किंवा मिठी शब्दाचा दुसरा अर्थ आपल्या खंदारकर बाबांच्या गाथ्यामध्ये केलेला आहे. त्या म्हणजे शमदमादी साधनाच्या द्वारा मिठी देणं म्हणजे त्या कामक्रोधादी विकाराला इतकं दडपून त्यांनी टाकलेलं आहे का त्यांनी किती कासावीस होऊन वर येण्याचा प्रयत्न केला तर त्यांना ते वर येऊ देत नाही, अशी एक प्रकारची मगर मिठी त्यांना दिलेली आहे असा एक अर्थ केलेला आहे. आणि गिरे तरी वेठी राबविती, गिरे शब्दाचा अर्थ या ठिकाणी एक प्रकारचं ग्रहांना म्हणजे कामक्रोध हेच कोणी ग्रह आहेत, आणि हा एक एक ग्रह लागल्याच्या नंतर मनुष्याला किती तो फिरवतो हे काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. मग गिरे तरी वेठी राबविती, पण या कामक्रोधादी विकारांना ते वेठीला धरून राबवतात म्हणजे त्यांच्याकडनं काम करून घेतात. म्हणजे थोडक्यात त्यांची अधोगतीला जी प्रवृत्त करणार होते त्यांना ऊर्ध्वगतीकडे त्यांची गती करतात. म्हणजेच काय करतात, काम आला तर मग ऐशी आवडते मना देवापुरवावी वासना, अशा पद्धतीचं कामाची परिवर्तन त्याला करतात. क्रोध आला तर या विकारावर मात करण्याचा असा क्रोध त्या अंतःकरणामध्ये धारण करतात, आणि लोभ आला तर हरिभजनाचा लोभ अंतःकरणामध्ये धारण करतात. असे ते विकाराला ते राबवतात. बळ तरी नागविती कळा, आणि हे हरिदास यांचं जर बळ आपण पाहायला गेला तर काळा नागवती म्हणजे परमात्मा जसा मियाची नेमेला साता काळू ग्रासी तशी भूता असं म्हणतात, तसा हे हरिदाससुद्धा काय काळ गुलाम सलाम करी तो कया घरी राबत असे,
किंवा जगाकाळ काय आम्ही माथा दिला पाय. रामेश्वर भट्ट तर म्हणतात तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. म्हणून ते बळ जर म्हणाल तर ते काळाला नागवतात. आणि त्यांची नम्रता लीनता जर म्हणाल तर सकाळांच्या तळा म्हणजे सकाळ्यांच्या चरणाची धूळ होऊन इतकं सत्सामान्य होऊन ते राहतात. उदार तरी देहासी सकाळा. त्यांचं अवदार्य जर पाहिलं तर सकाळा म्हणजे सर्व काही ते त्यांचं देतात. वेळ प्रसंगी देहसुद्धा देण्याकरता ते माघार घेत नाही. भगवत पूज्यपाद आद्य आचार्य शंकराचार्य महाराज यांच्या चरित्रामध्ये एक कथा येते. तर कोणतरी म्हटले तुम्ही देहाला जर मिथ्या सांगता तर तुमचा देह आम्हाला अशा अशा करता पाहिजे द्या. तर त्या वेळेला सांगितलं या वेळेला मी समाधीस्थ असतो, येऊन तू घेऊन जा. ते पद्मपादाचार्याने त्यावेळेला रक्षण केलं, कारण ते नरसिंह भगवंताचे उपासक होते. आणि त्यावेळेला त्यांच्यामध्ये अचानक नरसिंह भगवान परमात्म्याचा एक आविष्कार झाला आणि त्या वेळेला आचार्यांचं रक्षण झालं. किंवा दधीची ऋषीची कथा तर प्रसिद्धच आहे. वज्रहस्त पुरंदर तेव्हा म्हटले तेव्हा वृत्रासुराचा वध करायचा होता, तर तुमचे हाडं पाहिजे, अस्थी पाहिजे, ते त्यांनी आनंदाने दिल्या. म्हणजे वेळ सर्व तर देतात पण वेळ प्रसंगी आपला देहसुद्धा देण्याकरता ते माघार घेत नाही. उदार तरी देहाशी सकाळा आणि जाणुनी कळा सर्व नेनती. कळा जाणुने म्हणजे 14 विद्या 64 कला याचे ते ज्ञाते असतात. त्यांच्या तळहातावरती त्या खेळतात, पण सर्व जाणतात, पण जाणून ते नेणते होतात. माऊलीच्या भाषेमध्ये वाचस्पतीचे निपाडे सर्वज्ञता तरी जोडे परी वेळेवेळ माझी दडे महिमे भेणे चातुर्य लपवी महत्त्व हरवी पिशेपण मिरवी आवडोनी, अशी त्यांची स्थिती असते. संसार तो तयाचा दास. आता हा सुरुसरती संसार हा असणारा पुनरपी जननम पुनरपी मरणम हा त्यांचा दास आहे, असा एक भाव वाटतो बाबा. परीच्छा प्रारब्ध भगवंताचा आहे, त्यालासुद्धा या संसारात यायचं म्हटलं तर भक्त ठरवतात. आणि आपलं तर अनिच्छा प्रारब्ध असल्यामुळे यावंच लागतं. पण ते ठरवून येतात आणि ठरवून जातात. यायचं तेव्हा येतात, जायचं तेव्हा जातात. म्हणजे हा संसार त्यांना बंदिस्त करू शकत नाही. येतो जातो आम्ही देवाचे सांगात तुका म्हणे गात देवनाम, म्हणून संसारात त्यांचा दास आहे. मोक्ष तो वास पाहत असे. मोक्षनाम मुक्ती. माऊलीच म्हणतात गुणकुसुमाची माळा घेऊनी मुक्ती बाळा वैरागी निरपेक्ष सगळा घेऊसित पावे. ती मुक्ती त्यांची वाट पाहते का अशा पतीला मी वरावं, आणि तिने वर्णही केलं. म्हणून तर तुकोबराय म्हणतात तुका म्हणे मुक्ती परणिली नोवरी आता दिवसचारी खेळीमेळी. आणि रिद्धी सिद्धीच्या बाबतीत रिद्धी म्हणजे ऐश्वर आणि सिद्धी म्हणजे अनिमा गरिमा लगिमा अशा असणाऱ्या अष्टमहासिद्धी यांच्या बाबतीमध्ये यास वैष्णवजन न शिवती. का शिवत नाही? त्यांना स्पर्शसुद्धा का करत नाही? त्रास, त्यांचा त्रास वाटतो. कारण सिद्धीला विपिसे कोणता पुसे नेल राजांसे पाणी काय, म्हणून देशवाटा अगदी हद्दपार त्यांना करतात. सीमेवर सुद्धा त्यांना येऊ देत नाही. जन्म मृत्यू स्वप्नासारखे. आपल्याला अवस्था 3 आहे, जागृती स्वप्न आणि सुषुप्ती. एक ढोबळ मानाने विचार केला तर जागृती म्हणजे व्यावहारिक सत्ता, स्वप्न म्हणजे प्रातिभाषिक सत्ता आणि सुषुप्ती म्हणजे पारमार्थिक सत्ता. पण जागृती आणि स्वप्न ह्या तत्वता जागृती अवस्था ही समजण्याकरता मानलेली आहे. स्वप्न जागृती दोन्ही एकच आहे. या रूपाने पाहिलं तर जे जे देखणे सकळ ते हे स्वप्नीचे मृगजळ. आणि मग स्वप्नामध्ये जसं आपण जन्मतो आणि मरतो ते आपल्याला त्या संबंधी ते मिथ्या वाटतं, तसे जगातलं जन्ममरण त्यांना स्वप्नवत झालेलं आहे. म्हणून जन्ममृत्यू स्वप्नासारखे म्हणजे स्वप्नवत मिथ्या म्हणजे स्वस्वरूपास ठिकाणी जन्म मृत्यूरूप संसार विकल्प नसतं, अशी त्यांची स्थिती आहे. आणि त्या असणाऱ्या हरिदासांना आप पारिके न दिशे. आप म्हणजे हा आपला आणि पारिके म्हणजे हा परका, हा त्यांना प्रतितीलाच येत नाही. का तर दया करणे जी पुत्रासी तेची दासा आणि दासी, अशी त्यांची स्थिती आहे. तुका म्हणे अखंडित सुखे वाणी वदे मुखे प्रेमामृताची. आणि तुकोबराय म्हणतात ते प्रेम अमृताची मुखे वाणी वदे. प्रेम अमृत म्हणजे प्रेमपूर्वक नाम अमृताचं मुखात असणाऱ्या वैखरी वाणीने ते अहोरात्र त्याचं उच्चारण करतात. दिनरजनी हासी धंदा गोविंदाचे पवाडे रात्र नकळे दिवस नकळे अंगी खेळे दैवत हे. आणि त्यामुळे अखंडित सुखे, कारण सदा नाम घोष करू हरिकथा त्याने सदा चित्ता समाधान. बरं, त्यांचा व्यवहारसुद्धा हाच आहे, तुझे नामाचा व्यवहार. आणि मग सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, आनंद कोंदाला मागे पुढे. म्हणून ते अखंडित केवळ सुखाचंच घेणं देणं या हरिदासाकडे असतं, असं महाराज बोलतात. आता पुढच्या अभंगामध्ये एक जिज्ञासू साधकाची भूमिका घेऊन म्हणा. जगद्गुरु तुकोबराय एक प्रकारचे आधीर होतात, आगतिक होतात. आणि आगतिक होऊन परमात्म्याची करुणा भागत असताना तुकोबराय जे बोलतात तो म्हणजे हा पुढचा नाटा आहे. महाराज म्हणतात जिने पराधीन आपलं
बहुत जाचलो संसारी वसे गर्भी मातेच्या उदरी 184 योनीद्वारी झालो भिकारी याचक जिने पराधीन अनेक हाती दृढपासी बहु बांधलो संचिती प्रारब्ध क्रियामान सांगती भोवंडिती सत्ता आपुलिया न भरे पोट नाही विसावा नाही नेमे ठाव गावा नाही सत्ता न फिरे आयशी देवा लाही जीवा खापरी तडफडी काळ बहुत गेले आयशा रीती अनिक पुढेही नेणो किती खंडना नाही पुनरावृत्ती मज कल्पांती तरी वेगळे आयसे दुःख कोण हरिल माझे कोणा भार घालू आपले ओझे बहु सिंधू तारक नाम तुझे धावसी काजे आडलिया आता धाव घाली नारायणा मज कारणे रंक दिना गुण न विचारी अवगुणा तुका करुणा भाकीत असे. जगद्गुरु तुकोबरा देवाला बोलतात, हे परमात्मा, हे भगवंता, हे पांडुरंगा, संसारी बहुत जाचलो, किती जन्म झाला फेरा गणित नाही जे दातारा पडिलो आवर्ती भोवरा बहु थोरा वळशिया संसाराच्या तापे तापलो मी देवा करीता या सेवा कुटुंबाची. म्हणून या संसाराच्या तापाने मी भयंकर जाचलेलो आहे, छळलेलो आहे, भयंकर पीडा मला झालेली आहे, अंतकरणाला भयंकर वेदना होत आहे. काय झालं तुकोबरा एवढा आगतिक होण्याकरता? तर तुकोबरा देवाला सांगतात, देवा मातेच्या उदरी गर्भी वसे, त्या आईच्या उदरामध्ये त्या उलबाची जाराचं वेष्टन, त्याच्यामध्ये मला 9 महिने राहावं लागलं अनेक योनीमध्ये. मदालाशीमध्ये म्हणतात 9 मास गर्भवासी 10व्याने प्रसूत झाली, येताची कर्म जाड तुझी मान अडकली, आकांत ते जननीय दुःखी दहाई मोकली, स्मरे ते हरिहरा ध्याई श्रीकृष्ण माऊली. बरं तिथे कशी स्थिती आहे? विष्टाले चौकडे नाकी तोंडी कुर्मकिडे गर्भवासाचे दुःख गाडे कवणापुढे सांगावे, असं ते भयंकर दुःख आहे देवा. तिथे राहावं लागलं. तदनंतर 84 लक्ष योनीद्वारी, त्या 84 लक्ष म्हणजे एक योनी कोटी कोटी फेरा, आणि मग लागे वारा नर द्या. त्या 84 लक्ष फिरून अनेक म्हणजे अंडज जारस स्वेदज उद्बीजादी ते फिरत फिरत मी आता या मानव देहाला या जगामध्ये बाहेर आलो. आणि बाहेर येता क्षणी काय भिकारी याचक झालो. बाहेर आल्याच्या नंतर मग पोटाची खळगी भरण्याकरता इतराच्या दारामध्ये किंवा त्या विषयाची इंद्रियाची भूक भागण्याकरता त्या विषयाच्या दारामध्ये मी याचक होऊ लागलो. म्हणजे अशी स्थिती माझी पराधीन झाली. अनेका हाती जिने पराधीन. आणि मग प्रत्येक विषय त्याचं सुख भोगायचं म्हणलं का ते एक वेगवेगळ्या पद्धतीने अर्जित करावं लागतं. आणि ते करण्याकरता अर्थानाम अर्जिनी क्लेशा तथैव परिपालने नाशे दुःखम वे दुःखम धिगडताना क्लेशकारिणा. अर्थ शब्दाचा अर्थ विषय गा. हे एक विषय सांभाळताना भोगताना नष्ट होताना ते अनेक कष्ट भोगावे लागतात. अगदी नष्ट होईपर्यंत कष्ट याचे काही केल्यास संपत नाही. म्हणून माझं हे जिनं अनेकाच्या हाती पराधीन झालेलं आहे. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, अशी माझी स्थिती परमात्मन झाली. आणि बहुपासी दृढ बांधलो. आणि पुष्कळ असणारे पाश म्हणजे आशारूपी आशा पाश शतरे बद्धा काम क्रोध परायण इहेन ते काम भोगार्थ म्हणणे नार्थ संचयान. आशारूपी शेकडो पाशाने मी दृढ असा घट्ट बांधला गेलो. आणि संचित प्रारब्ध क्रियामान सांगती. पुन्हा हे 3 प्रकारचं त्रिविध कर्म माझ्यासोबत आहेच आहे. आपण साठवले त्याला संचित म्हणतो, प्रकर्ष करून भोगायला आलं त्याला प्रारब्ध म्हणतो, आणि चालू काळात करतो त्याला क्रियामान म्हणतो. काय केले ते क्रियामान, झाले ते संचित म्हण. प्रारब्ध जाण उर्वरित उरले ते. पण मग ते हे कर्म तर मात्र प्रारब्ध कर्माणाम भोगादेव क्षय हा कल्पकोटैशतैरपी. ते कर्म भोग दिल्याशिवाय सोडत नाही. पंचदशिकार विद्यारायण स्वामी पहिल्याच प्रकरणामध्ये म्हणतात, कुरुते कर्म भोगाय कर्म कर्तुंच भुंजते नद्याम किटा युवावार्थ दावर्तांतरमा श्रुते व्रजंतो जन्मनो जन्म लभंते नैव निर्वृत्तीम. किंवा माऊली म्हणतात आगा कर्मे जै उरावे. त्यामुळे त्या कर्मपरतंत्र मी झालो. आणि मग हे कर्म काय करते? हे त्रिविध कर्म आपुल्या सत्ता भोविंडती. ते कर्म कर्मानं गो गच्छिती जीव एका, अशी स्थिती असल्यामुळे ते कर्म त्याच्या स्वतःच्या सत्तेने मला नाना प्रकारच्या योनीमध्ये फिरायला भाग पाडतं. त्यामुळे झालं काय देवा, पोट न भरे. कुठल्याही योनीमध्ये गेलो तर पोट न भरे शब्दाचा अर्थ एक रम्य समाधान माझ्या जीवनामध्ये म्हणजे निरंकुशा तृप्ती ही काही केल्या मला प्राप्त होत नाही, विसावा नाही. आणि कुठल्याही प्रकारची एक चिरशांती विश्रांती ही माझ्या जीवनामध्ये स्वप्नात सुद्धा पाहायला भेटत नाही. बरं, न फिरे नेम नाही. मी जर ठरवलं का मी आता ह्या अनेक योनीमध्ये फिरणार नाही, तर असा नेम देखील करणं माझ्या हातामध्ये नाही. का? एक गाव ठाव देवा आईसी सत्ता नाही.
म्हणजे एका ठिकाणीच मी राहील. आता मी पुन्हा पुन्हा अनेक योनीमध्ये फिरणार नाही, पण अशी सत्ता माझ्या हातात नाही, कारण कर्म परतंत्र आहे. कर्मानुरूप या योनीतीन त्या योनीतीन त्या योनी जिथे आपलं कर्म ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी जावं म्हणजे जावंच लागतं. यथा धेनू सहस्रेषु वत्सो गच्छती मात्रम तथाच यत् कृतम कर्म कर्तारम अनुगच्छती. त्यामुळे हजारो गायीमध्ये सोडलेला गावरान गाईचा बछडा तो बिलकुल आपल्या आईच्याच काशीला जाऊन लागतो. तसं कर्म ज्याने केलं त्याच्याच मानगुटीवर येऊन बसतं आणि त्याला ते भोगण्याकरता त्या त्या योनीमध्ये जावंच लागतं. म्हणून संग जो प्रकृतीचा तो त्यागुण घडे कर्माचा आयशाही करू म्हणते तयाचा आग्रहाची उरे. त्यामुळे हा आग्रह देखील मला करता येत नाही. आणि कशी माझी अवस्था झाली तर महाराज म्हणतात खापरी तडफडी लाही अशी माझी जीवाची स्थिती झाली. म्हणजे एखादं तप्त लालबुंद खापर आहे आणि त्याच्यामध्ये ते ज्वारीच्या तांदळाच्या लाह्या करतात, त्या लाह्या अशा तडतड तडतड उडतात. तशा पद्धतीने या संसारूपी तापलेला तवा आहे आणि त्याच्यामध्ये माझा देहरूपी पडलेली लाही आहे आणि त्या तापाने माझीसुद्धा त्या लाहीसारखी लाही होत आहे. म्हणजे तितक्या वेदना मला होत आहे. तुकोबराय देवाशी बोलतात आयशिया रीती बहुत गेले. आणि देवा हे दैन्य हे द्वैतजन्य दुःख भोगत असताना माझ्या आयुष्यातला आणि अनेक जन्मातला पुष्कळ काळ गेला, परंतु अनेक पुढे किती नेनो बरं पुढे अजून किती जन्म मला हे भोगायचे हे, कारण प्रारब्ध कर्मामध्ये किती जन्म पुढे असेल हे काही सांगता येत नाही आणि ते भोगल्याशिवाय सुटका नाही. म्हणून पुढे आणखी किती जन्म माझ्या प्रारब्धात आहे ते कोणते हे नेनो हेही मला काही पुढचं कळत नाही. एक आहे मात्र देवा पुनरावृत्ती खंडना नाही. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम ही जी संसार परंपरा माझ्या पाठीमागे लागलेली आहे त्याची मात्र काही केला खंडना होत नाही. बरं कल्पांती तरी वेगळे मज कल्पांती तरी वेगळे, म्हणजे कल्पाचा अंत झाल्याच्या नंतर तरी या संसार परंपरेतून मी बाहेर पडेल की नाही याचीही मला शंकाच आहे. कारण का वाचून ज्ञानविने एके उपाय करीची जितुके ती गुंपिशी आदिके रुखिये ऋते ज्ञानान न मुक्ती ज्ञानात एव तू कैवल्यम. ज्ञाना अतिरिक्त येथे एक नवला हो जो जो की जे तरुण पाव तो अपाव होय ते ऐका. म्हणून ते ज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी किती इतर प्रयत्न केले तर मी आणखी गुंततच जाणार आहे. आणि कल्पाच्या अंतीसुद्धा जर तुझी कृपा झाली नाही, गुरुरूपात तू आला नाही किंवा गुरुची भेट घालून दिली नाही आणि मला तो जर बोध प्राप्त झाला नाही तर मग मी तेव्हासुद्धा या परंपरेतून बाहेर पडेल की नाही याची मला शाश्वती नाही. त्याबद्दल मला अंतःकरणामध्ये संदेहच आहे. म्हणून माझी प्रार्थना आहे. देवाला म्हणतात आयशी दुःख कोण हरिल माझे कोणा भार घालू आपले ओझे. देवाला म्हणतात माझे आयशी हे भयंकर दुर्धर भयावह असं जे दुःख आहे ते कोण हरण करेल बरं देवा. आणि आपले ओझे भार कोणा घालू, म्हणजे आपल्या असणारा कर्माचा जे ओझ्याचा भार आहे तर तो मी कोणाच्या माथ्यावर घालू. कारण ते ज्याचं त्याला जैशी करणी वैशी भरणी आणि ज्याचं त्यालाच ते भोगून संपावं लागतं. त्यामुळे तो भार तरी मी कोणाच्या माथ्यावरती घालू. तुझे नाम भव, पण एक आहे मला एक मात्र लक्षात आलं का तुझे नाम भव सिंधू तारक. तुझ्या नामामध्ये असं मुखी नाम हाती मोक्ष आईशी साक्ष बहुतांची. तुझं नाम या संसार भव सिंधू संधीतून तरुण नेणार आहे, पहिलीकडे जाणार आहे. नौका माऊली म्हणतात अनेक नावाच्या नौका नामाची असहस्रवरी नावा या अवधारी सजून या संसारी तारू झालो असं तू देखील बोलतो. म्हणून तुझी नामरूपी नौकेमध्ये बसून मी या संसार भावसागराच्या पलीकडे जाऊ शकतो. आणि आडलिया काजे धावसी, आणि त्यात असं आहे जे नामधारक आहे, नामग्राहक वेगळा, नामजापक वेगळा आणि नामधारक वेगळा. संकटकाली परमात्म्याचा धावा करतो ना त्याला ग्राहक असं म्हणतात. सवडीनुसार नामचिंतन करतो त्याला जापक म्हणतात. आणि आवडीने रात्र दिवससुद्धा ज्याला कळत नाही, भजनामध्ये विक्षेप झाला तर त्याला मरणप्राय वेदना होतात, त्याला धारक म्हणतात. आम्ही नामाचे धारक. आणि असा जो नामधारक असतो तो नामधारक यदा कदाचित जर आडला एखाद्या संकटामध्ये तर त्या संकटात पडला असता काजे म्हणजे त्याच्या रक्षणाकरता तो तात्काळ परमात्मा धाव घालतो. परमात्मा धाव घेतो कोठे न दिशे पाहता आणि उडी घाली अवचिता. अकस्मात परमात्मा तिथे धावून येतो. आता धाव घाली नारायणा मज कारणे रंक दिना गुणन विचारी अवगुणा तुका करुणा बाकीत असे. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात हे नारायणा नरानाम आयन नारायण. आपण पुष्कळ वेळेला आपल्या सत्रामध्ये हा विचार आला की नार शब्दाचा एक अर्थ जल पण आहे आणि त्या क्षीरसागरामध्ये शयन करणारा
किंवा सर्व नराचं जे अंतिम स्थान आहे अशा आहे नारायणा परमात्मन मज दीन रंका कारणे. मी दीन आहे. बाबांनी मी म्हणत असतात त्रिविध तापाने गांजलेला आणि पंचविषयामध्ये रंगलेला तो दीन आहे. आणि रंक म्हणताना जया बळ होते ते पावटने केला काळ जया बळ होते ते आम्ही देवा शक्तीहीने भाकुतेने करुणा. अशा पद्धतीने आम्ही शक्तीहीन असल्यामुळे आम्ही रंक आहोत. मग अशा मज रंका कारणे हे नारायणा तुम्ही काय करा आता धाव घाली लवकर धावून या. आता वेळ लावू नका विलंब कार्यनाशक. तुम्ही वेळ लावला तर तो आता मला सहन जाणार नाही. कारण तुकोबराय आगतिक झालेले आहेत ते येईवो येईवो येई धावून या विलंब का वाया लावीला कृपाळे. म्हणून परमात्मानं आपण लवकर धावून या. आणि पण म्हटले तुकोबराया फलाचा आणि अधिकाऱ्याचा संबंध असतो प्राप्य प्रापक भाव संबंध. मग पहिला अधिकार संपादन करावं आणि मग तुम्ही असं म्हणावं. तर तुकोबराय म्हणतात देवा हे सगळं खरं आहे पण आता माझी स्थिती अशी आहे का या वेळेला तू हा विचार करू नको. गुण अवगुण न विचारी. म्हणजे मी किती दैवी संपत्तीचे गुण अर्जित केले आणि आसुरी संपत्तीचा मी किती त्याग केला हा विचार मात्र तो आता करत बसू नको. तुका करुणा भाकीत असे. तुकोबराय परमात्म्याला अगदी अंतकरणापासून देवाची करुणा भागतात विनंती करतात प्रार्थना करतात. पुढचा जो अभंग आहे या अभंगामध्ये जसं ज्ञानोबराय आपल्याला म्हणतात आईशी दशा येईल पुढे तै मन होईल वेडे चिंतून ठेवी रोकडे आत्मज्ञान. तशाच पद्धतीचा एक सावधानतेचा विचार जगद्गुरू तुकोबराय आपल्या साधकासमोर ठेवत असताना पुढच्या अभंगामध्ये बोलतात. जव हे सकळ सिद्ध आहे हात चालवाया पाय तू आपले सोयीत पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको. जव काळ असे दूर ठेला तू हरिगुण गाय ऐक वहिला मने भाव धरून या भला न वंचित त्याला चुकू नको. जोडून धन न घाली माती ब्रह्मवृंदे पूजून येती सत्य आचरण दयाभूती करी सांगाती चुकू नको. दशा येऊन बाणली अंगी पांगिला नव्हे विषय संगी काम क्रोध लोभ मोह त्यागी राहे संत संगती चुकू नको. मग तेथे न चले काही सत्ता संपदा राहील ठाईची ठाई पुढे संचित जाईल ग्वाही तुका म्हणेतही यमाज्ञा. महाराज म्हणतात जव हे सकळ सिद्ध आहे. हे शब्दाचा अर्थ आपलं देह असेल इंद्रिय असेल चित्त चतुष्टय असेल हे सगळ्या गोष्टी करण्याकरता सिद्ध म्हणजे धडधाकट आहे शाबूत आहे सुदृढ आहे तोपर्यंतच. म्हणजे नेमकं काय तर म्हणले हात चालवाया पाय अर्थ करायचा हात आदान प्रदान करण्याकरता आणि पाय हे चालण्याकरता तीर्थयात्रा करण्याकरता सक्षम आहे. किंवा असा एक अर्थ घेता येईल का दान धर्म करायचा असेल तर जोपर्यंत आपल्या हातात आहे तोपर्यंत करून घ्यावा. पुढच्या पिढीच्या हातात गेल्याच्या नंतर आपण ठरवलं तर ते करता येत नाही. म्हणून आपल्या हातात आहे तोपर्यंत तू दान धर्म करून घे आणि पायामध्ये शक्ती आहे बळ आहे तोपर्यंत तू तीर्थयात्रा कर. तव तू आपले सोहित पाहे तोपर्यंत तू आपलं स्वहिताचा विचार कर. आणि काय करू म्हणाल महाराज तर मग महाराज म्हणतात तीर्थयात्रे जाय चुकू नको. आता एखादा साधक म्हणू शकतो तुकोबराय तुम्ही असं कसं बोलता म्हणजे वदतो व्याघात. एकीकडे म्हणतात तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जने आणि ते म्हणतात तीर्थयात्रे जाय चुकू नको. बरं माऊलीसुद्धा म्हणतात मदालाशेमध्ये उठी पुत्रा जाई बाळा तीर्थे रे तू हिंड साधू आणि संत जेथे अस्तिबा उदंड तया माझी आत्मज्ञानी जो न बोले वितंड तो तू गुरु करी तो तुझं बुजविलं प्रचंड. म्हणजे एकीकडे तीर्थयात्रेचा निषेधही करतात आणि एकीकडे तीर्थयात्रा करण्याकरता प्रवृत्तही करतात. याचा अर्थ आहे अधिकार परत्वे अधिकार तैसा करू उपदेश. ज्याचा अधिकार जसा त्या आपल्या अधिकारा अनुरूप आपण त्या साधनाचं चयन करावं निवड करावी आणि साधना करावी. बघ तीर्थयात्रा जाय चुकू नको. जव काळ दुरी ठेला असे जोपर्यंत हा काळ हा आपल्यापासून दूर आहे. माऊली म्हणतात पायपा केवढा पसरला असे चौडा करुणी आकार वाडा माझी गज करुणी माझी वाडा आकार गजू किंवा ते घडी घडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश. तो टपलेलाच आहे. तो प्रत्येक क्षण मिनिट पल निमिष आपले मोजतो किती राहिलेत आणि मग आपले दिवस भरले तर तो एक क्षण देखील थांबत नाही. मग तो आपल्यापासून दूर आहे त्याला येण्याकरता अजून वेळ आहे. तेवढ्या काळामध्येच तो काय कर तर म्हटले वहिला जव काळ असे दूर ठेला तू हरिगुण गाय ऐक वहिला. तोपर्यंत तू हरीचे असणारे गुण संकीर्तन लीला संकीर्तन स्वरूप संकीर्तन नाम संकीर्तन हे तू साधना करून घे. वहिला ऐक म्हणजे लवकरात लवकर संत गुरु यांच्या मुखातून ऐक त्याचं महत्त्व आणि ते साधना करण्याकरता तू प्रवृत्त हो. आणि
प्रवृत्त होत असताना मनी भला भाव धरुणे, मनामध्ये भला शब्दाचा अर्थ दृढ विश्वास, कारण भांडवल गाठी तरी विश्वास, झालो ते झालो निश्चय दास, न पाहे मागील ते वास पुढती सोस सेवेचाची, विश्वासी तू करी स्वामीवरी सत्ता, म्हणून किंवा भावबळे आकळे भावे न देव न कळे निसंदेह, त्यामुळे दृढ भाव धरून तू साधनेमध्ये प्रवृत्त हो आणि न वंचे, त्या अर्थात साधना करत असताना त्याच्यामध्ये कुचराई करू नको. आळमटळमपणा म्हणजे आलं मनाला गेली शेणाला, मोडली पाटी बसली उन्हाला, असं वैद्यबाबा म्हणायचे. म्हणजे अशा पद्धतीने तू करू नको. तर अगदी पूर्ण झोकून देऊन तू साधना कर. देहमवा पातयामी कार्यमवा साधयामी, अशा पद्धतीने तू कर. आणि जोडून धन न घाली माती. आता धन जोडून माती न घाली म्हणजे हा वाक्प्रचार आहे. म्हणजे आचार्य म्हणतात ना, धनानी भूमो, म्हणजे पूर्वीच्या काळी धन मिळवलेलं धन त्याचं रक्षण होण्याकरता जमिनीमध्ये ठेवायचे, म्हणून मग जमिनीमध्ये खड्डा खोदायचा आणि त्याच्यावर माती टाकत राहायची. असा प्रकार तू करू नको, म्हणजे ते कायम संग्रहितच ठेवू नको. आणि एक दुसरा भाव म्हणजे चांगल्या कार्याकरता ते खर्ची घाल. जोडून या धन उत्तमे व्यवहारे उदास विचारे वेच करी. ते जर नको त्या ठिकाणी तू जर ते खर्ची घातलं तर मग ते एक प्रकारचं माती त्याच्यावर घालणं आहे, म्हणजे आपल्या जीवनाची माती करणं आहे, असं तुकोबराय म्हणतात. जोडून धन न घाली माती. मग आता त्याचा योग्य विनियोग करायचं म्हणजे काय करू, तर ब्रह्मवृंदे यती पूजन करी. ब्रह्मवृंद, वृंद अर्थात समुदाय, ब्राह्मणांचा समुदाय, त्यांना अन्नदान, आपलं गोदान, भूमिदान, वस्त्रदान, किंवा येते म्हणजे चतुर्थ आश्रमात असणारे संन्यासी महात्मे, त्यांच्या बाबतीत तू हे कर. हे माझ्याकरताच हे काय मला असं वाटतं, इथे ज्या ज्या वक्त्याला जे जे अभंग दिले जातात ते काहीतरी हेतुपुरस्सर दिले जातात. तर यातून हा अभंग केवळ माझ्याकरता आहे असं मी घेतो, आणि बाबाच्या कृपेने काही परिवर्तन झालं तर ते करण्याचा प्रयत्न करतो. जोडणी धन न घाली माती, ब्रह्मवृंदे पूजून येते, सत्य आचरण दयाभूती, करी सांगाती चुकू नको. म्हणजे आचरण सत्य, म्हणजे आचरण काय सद शब्द आहे ना, तर सत्य म्हणा. तर सद आचार, सद्भावना आणि सद्विचार अशा पद्धतीची शास्त्रशुद्धता आपल्या आचारामध्ये ठेव. आणि भूतिदया म्हणजे प्राणीमात्राविषयी आपल्या अंतकरणामध्ये दयेचा भाव धारण कर. चिखली रुतली गाय धड भाकडं न पाहे, तियेची ग्लानी होय काला बोला जो. अशा पद्धतीने अंतकरणामध्ये दया धारण कर. नवे नवे सांगाती करी, म्हणजेच दैवी अभयम सत्वसंशुद्धिर ज्ञानयोग व्यवस्थिती दानम दमश यज्ञचे स्वाध्याय तपार्जवम अहिंसा सत्यम क्रोधस्त्याग शांतिरपैशुनम दया भूतेषु लोलोत्तम मार्दवम ह्रीरचापलम तेज क्षमा धृती शौच मद्रोह नातिमानिता भवंती संपदम दैवीम अभिजातशी भारत. अशा दैवी संपत्तीच्या जे 26 सद्गुण सांगितलेले आहेत त्याचा अंगीकार करण्याचा जीवनामध्ये तू प्रामाणिक प्रयत्न कर. आणि अंगी यौवन दशा बाणली, तुझ्या अंगी म्हणजे शरीराच्या ठिकाणची ती बाल कौमार्य पौगंड अवस्था गेल्याच्या नंतर जे यौवन म्हणजे तारुण्य दशा नाम अवस्था बाणली नाम प्रवेशली, म्हणजे तारुण्यामध्ये ज्यावेळेला तू प्रवेश करशील तर ते काय तारुण्याच्या मध्ये नमने कुणासी सदा मुसमुशी धुळी जैसा, तर असं करू नको. आणि त्यावेळेला विषय संगी पांगेला नव्हे, म्हणजे तारुण्य अवस्थेमध्ये हे मनुष्याला अंतकरणातली भोगाची विषय वासना ही सतावते. तर अशा वेळेला विषयाचा अंकित पांगला म्हणजे तू दास होऊ नको. कारण का तुकोबरांनी एका दुसऱ्या मला वाटतं साधारण 11 वा 12 वा नाट असेल, विषय ओढी भुलले जीव आता याची कोण करली किंवा नुपजे नारायणी भाव पावणे ठाव नरदेह, म्हणून विषयाचा अंकित तू होऊ नको. कारण यत्तदग्रे अमृत विषयेंद्रिय संयोगात यत्तदग्रे अमृतोपमम परिणामी विषमेव तत्सुखम राजसम स्मृतम, म्हणून त्या राजस सुखाला तू बळी पडू नको. मग यत्तदग्रे विषमेव परिणामे अमृतोपमम तत्सुखम सात्विकम प्रोक्त आत्मबुद्धी प्रसादजम, ते सुख प्राप्त होण्याकरता काय काळ तू क्षणभरे आम्ही सोशिले वाईट आणि मग साधिले अवीट निज सुख असा तू विचार कर. मग त्याकरता काय करू तर काम क्रोध लोभ मोह त्यागी. आता हे माऊली म्हणतात बघा, गीतेमध्ये परमात्मा सांगतात त्रिविधम नरकसेदम द्वारम नाशनमात्मना काम क्रोध तथा लोभ तस्मादे तत्रयम त्यजेत. आणि माऊली त्यावर भाष्य करताना म्हणतात हे तिन्ही जव जागते तो निकियाची प्राप्ती माझे कानही न ऐकते देवही म्हणे. म्हणजे 3 विकार जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला सुतराम म्हणजे त्याच्यावर प्रवचन करता येईल बोलता येईल, पण ती अनुभूती तो आनंद मात्र
स्वप्नातसुद्धा मग भेटणं शक्य नाही. म्हणून काम, क्रोध आणि लोभ या एकाच्याच पोटी दोघाचा जन्म आहे. कामाच्या अपूर्ततेत क्रोधाचा आणि कामाच्या पूर्ततेत लोभाचा. आणि मग मग कामाची अपूर्तता असेल म्हणजे ज्यांनी प्रतिबंध केला त्याच्याबद्दल क्रोध निर्माण होतो. आणि एखाद्या वेळेला प्रतिबंध न येता तो अपेक्षित विषय पूर्णत्वाला गेला का तो पुन्हा पुन्हा भेटावा असा लोभ होतो. आणि त्या मोहामध्ये, मोह म्हणजे विपरीत ज्ञान, त्याच्यामध्येच तो अडकला जातो. म्हणून काम, क्रोध, लोभ, मोह याचा तू त्याग कर आणि सत्संगी राहे चुकू नको. आणि सदा संतुपी गंतव्या यद्यपि न उपदेशिंती दे स्वैर कथा तेषाम उपदेशा भवंतितः. म्हणजे काही झालं तर सत्संगतीमध्ये जाण्याकरता मात्र तू टाळाटाळ करू नको. कारण मनुष्य कसाही असला पण तो सत्संगतीत जात राहिला तर त्याच्या जीवनामध्ये निश्चित परिवर्तन झाल्याशिवाय राहत नाही. सत्संगत्वे निस्संगत्वम, निस्संगत्वे निर्मोहत्वम, निर्मोहत्वे निश्चलतत्वम, निश्चलतत्वे जीवनमुक्तम. म्हणजे वाल्याचा वाल्मिक देखील हा सत्संगामध्ये होतो. म्हणून तू सत्संगती करण्याकरता चुकू नको. पण म्हटले आणि हे जर केलं नाही म्हणजे वरील सांगितलेल्या ह्या 4-2 महत्त्वाच्या गोष्टी जर केल्या नाही तर मग काय, तर मग महाराज म्हणतात मग तेथे नचले काय. तेथे नाम कोठे, एकदा हा देह पडल्याच्या नंतर म्हणजे सुटला नाही तर यमयातना भोगण्याकरता दुसरा देह त्याला प्राप्त होतो. आणि तेथे म्हणजे यमपुरीत गेल्याच्या नंतर काहीही चालत नाही. सत्ता संपदा ठाईचे ठाई राहील. आपल्याकडे पुष्कळ सत्ता असली काय, तुका म्हणे त्याचे देव बांधवडी, सांगाते कवडी गेली नाही, हे सत्य करता. आणि संपदा तर तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगाते कवडी गेली नाही, हे दोन्ही करता रावणाचा दाखला तुकोबराने दिलेला आहे. म्हणून सत्ता आणि संपदा याच्यावर विसंबून राहू नको. ठाईच्या ठाई म्हणजे ते जागच्या जागी राहील, ते आपल्यासोबत येणार नाही. केवळ कर्मानुभवच्छेती जीव एका. म्हणून आणि त्याही वेळेला पुढे संचित ग्वाही जाईल. पुढे शब्दाचा अर्थ यमपुरीमध्ये आपलं असणारं जे संचित शब्दाचा इथे अर्थ केलेला आपलं असणारं पाप, आपलं असणारं जे प्राक्तन दूषित कर्म हे वर चित्रगुप्ताने त्याचा लेखाजोखा केलेला असतो. आणि मग आज कोणाकोणाची आणायची वेळ आहे ते चित्रगुप्त यमराजाला दाखवतो. आणि मग ज्या वेळेला हे तुझं संचित तिथे जाईल आणि तुझा असणारा 7 बाऱ्याचा उतारा वाचून दाखवेल त्यावेळेला यमराज लगेच यमदूताला आज्ञा देईल, जा आणि त्याला घेऊन या. त्यावेळेला तुझं काहीही चालणार नाही. म्हणून म्हणतात पुढे संचित जाईल ग्वाही, तुका म्हणे तै यमाज्ञा. आणि त्या प्रसंगी तुझा तो सर्व काही मागचा इतिहास पाहिल्याच्या नंतर तै यमाज्ञा म्हणजे यमाची यमदूताला याला घेऊन या यमपुरीला शिक्षा देण्याकरता अशी आज्ञा होईल. त्यावेळेला ही सत्ता संपदा तुझ्या कामी येणार नाही. पुढच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय भगवान परमात्म्याची स्तुती करतात आणि परमात्म्याचं नाम महिमाही गातात. आणि मग स्तुती करून भगवान परमात्म्याची एक प्रकारची प्रार्थना करतात. कारण स्तुती कस्मै न रोचते, परमात्म्याच्या अगोदर स्तुती करून भगवान परमात्म्याकडे काहीतरी प्रार्थना करतात, एक प्रकारची मागणी करतात. काय म्हणतात बघूया. चांगले नाम गोमटी रूप, निवती डोळे हरती ताप, विठ्ठल विठ्ठल हा जप प्रगट स्वल्प अतिसार, शस्त्र हे निर्वाणीचा बाण, निकट समयो अवसान, कोठी योजले दशदान, खंडी नारायण दुःख चिंतने, सकळ श्रेष्ठाचे हे मत पावे, सिद्धी पाववी अनंत, म्हणून व्हावे शरणांगत आहे उचित एवढीची, म्हणून रुसलो संसारा सर्प हा विखार पांढरा, तुझशी आंतरे दातारा याचे दावेदारानिमित्त, हे नेमज भोगविल्या खाणे नसता छंद लाविला मने, माजलो मी माझे भ्रमणी झाली बोडणी विटंबना, पावलो केले याचा दंड खाणी भोगिल्या याती उदंड, आता केला पाहिजे खंड तुका दंडवत घाली देवा. तुकोबराय भगवान परमात्म्याशी संवाद साधतात. प्रार्थना करत असताना तुकोबराय देवाला म्हणतात, हे देवा पांडुरंगा, नाम चांगले, तुझं नाम खूप चांगलं आहे. नाम चांगले चांगले माझे कंठी राहू भले, कपिकुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा, असं तुझं नाम खूप चांगलं आहे. आणि रूप गोमटे, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, असं गोड गोजीरवाणं तुझं रूप आहे. बरं कशाहून म्हणता महाराज? म्हणतात देवा तुझं चांगलं नाम ज्या वेळेला मी वाणीनं घेतलं त्यावेळेला ताप हरते. माझ्या जीवनातली ही जी त्रिविध तापाने मी तप्त झालो होतो, तुकोबरायचे प्रमाण आहेत तसे. ज्या वेळेला आध्यात्मिक ताप जळे माझी काया लागला उणावा, आधी भौतिक ताप कोपला पाटील गावीचे हे लोक, आणि आधी दैविक ताप दुष्काळी आटेला द्रविणेला मान, या त्रिविध तापाने मी तप्त झालो. त्यावेळेला मी तुझा नामाचा आश्रय केला, त्यामुळे काय झालं, ताप हरती. आता निश्चिंतीने पावलो विसावा, अशी माझी स्थिती झाली, ताप हरण झाले.
आणि डोळे नेवती हा एक प्रकारचा वाक्प्रचार आहे. मी ज्या वेळेला तुझं ते असणारं काय सावळे सुंदर रूप मनोहर किंवा सावळे रूपडे चोरटे चित्ताचे उभे पंढरीचे विटेवरी, ते तुझं सावळं मनोहर असणारं रूप मी पाहिलं तर त्यावेळेला माझ्या डोळ्याची पारणी फिटले, म्हणजे कृतकृत्य झालो. म्हणजे माझ्या डोळ्याला खरी निरंकुशा तृप्ती, एक रम्य समाधान तुझ्या मूर्तीच्या दर्शनाने, तुझ्या रूपाच्या दर्शनाने मला प्राप्त झालं. आणि पुन्हा नामाबद्दल म्हणतात, विठ्ठल विठ्ठल हा मंत्र जप प्रगट स्वल्प अतिसार. विठ्ठल विठ्ठल हा जो जप आहे, म्हणजे विठ्ठल विठ्ठल हा एक मंत्र आहे. तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. आणि बाबा म्हणत असतात, खरा हा वेद अनंत बोलिला अर्थ तुकाची साधीला विठोबाशी शरण जावे निजनिष्ठा नाम गावे. कारण जी श्रुती आहे काय सभूमी विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठत दशांगुलम. बाबा म्हणत असतात त्या विश्वोत्तमधला वी, तिष्ठतमधला ठ आणि दशांगुलममधला ल असा हा विठ्ठल मंत्र आहे. आणि हा विठ्ठल विठ्ठल हा जो मंत्र आहे त्या विठ्ठल मंत्राचा जप कसा आहे, हा विठ्ठल मंत्र कसा आहे, विठ्ठल मंत्र जप कसा आहे, तर 3 गोष्टी सांगितल्या, प्रगट स्वल्प आणि अतिसार. म्हणजे हा काही कान मंत्र नाही, मनातले मनात घ्या दुसऱ्याला ऐकू नाही गेला पाहिजे असं मात्र नाही, उघडा मंत्र जाणा असा हा मंत्र आहे. आणि स्वल्प म्हणताना सोपे साधन लाभ येतो घरा, अत्यंत सोपा. तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा किंवा ते नामसंकीर्तन त्यातलं शेवटचं, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेता येते, असा तो सोपा आहे. आणि अतिसार सार 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 विठोबा नाम तुझे सार, म्हणून शूळपाणी जपत असे वारंवार नामसाराचेही सार, असा साररूप हा मंत्र आहे. आणि तुकोबरायला पुन्हा महाराज म्हणतात, हे शस्त्र म्हणजे नाम हेच कोणी काय एक प्रकारचं निर्वाणीचं शस्त्र आहे, निर्वाणीचा बाण आहे. आणि संसारावर मात करणारं, संसाराच्या बंधनातून मुक्त करणारं हे नामरूपी शस्त्र आहे. काय करावं, अवसान समयो निकट, म्हणजे मृत्यूचा समय निकट जवळ आला असता त्यावेळेला आपण काय करावं, या नामाचा काय यम यम वापी स्मरण भावम ते जेतेंते कलेवरम तम तमय वैती कौंते सदा तद भाव भावित. आगा मरणी जयाजे आठवे तो तेची गती ते पावे, म्हणून मातीची तुवा स्मरावे पंडुकुमारा, म्हणून सदा स्मरावे मातीची तुवा. अर्थात अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. म्हणून त्यावेळेला ती निर्वाणीचा बाण आहे, त्या नामाचा आपण परमात्म्याचा धावा करावा. नाही म्हटले इतर काही करू, दशदान कोठे योजेल, म्हणजे दान धर्म हा सुद्धा मृत्यूच्या तडाख्यातून सुटण्याचा एक प्रकारचा उपाय असला पाहिजे. आणि तो दशदान म्हणजे 10 प्रकारचं दान कोणतं आपल्या गाथ्यामध्ये दिलेलं आहे. म्हणजे त्यामध्ये गोदान, भूमिदान, सुवर्णदान, तिळदान, घृतदान, वस्त्रदान, धान्यदान, गुडदान, रजतदान आणि लवणदान अशा प्रकारचं दशदान. पण या 10 प्रकारच्या दानाची योजना तो एखादा दरिद्री एक कष्टीत असणारा पुरुष आहे, तो ही सगळे कशी जमावजमाव कराल. मग अशा वेळेला त्यांनी निर्वाण समायाला काय करावं, तर म्हणले नारायण चिंतने दुःख खंडी. अशा वेळेला केवळ एका नारायणाचा त्यांनी धावा करावा. नारायणाचा नाही, नारायण आपल्या पुत्राचं नाव म्हणून धावा केला तर नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा, फोडी पाषाणाला पाहणा आजा मेळा पापरासी आणि तोही नेला देवा वैकुंठासी. असं ते एका नारायण नामाचा जर धावा केला तर यमयातनेतून तो मुक्त करतो, म्हणजे आपले सगळे बंधनं दुःख याचा तो नाश करतो, त्याची आत्यंतिक निवृत्ती करतो. आणि हे सकळ श्रेष्ठाचे मत. कोणी विचारलं तुकोबर आहे तुम्ही मनाने सांगता का याला काही पुरावा आहे, महाराज म्हणतात हे सकळ श्रेष्ठाचे मत. म्हणजे हे विठ्ठल नाम हा मंत्र कसा आहे, प्रगट आहे, स्वल्प आहे, अतिसार आहे, निर्वाणीचा बाण आहे, अंतकाळीला धावून येणार आहे. तर तुकोबराय म्हणतात हे माझंच मत नाही, हे सकळ श्रेष्ठाचे मत. 4 वेदी जाण साई शास्त्री कारण 18 पुराणे हर्षी गाते, तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पहावे पुराणे विचारुणे. म्हणून हे सकळ श्रेष्ठांचं ऋषी मुनी जपी तपी या सर्वांची महापुरुषाची अनुभूती आहे, हे सकळ श्रेष्ठाचे मत आहे. आणि काय करतं हे नाम, तर म्हटले सिद्धी पावे आणि अनंत पाववी. सिद्धी पावे म्हणजे अष्टमहासिद्धी तुम्हाला अपेक्षा असेल त्याची देखील प्राप्ती हे नामामध्ये होऊ शकते नामाच्या द्वारा. आता जी हरिदास आहे ती स्वीकारत नाही, पण एखाद्याला जर अपेक्षा असेल तर नामाने त्या सिद्धीसुद्धा त्याच्या चरणावर लोटांगण घालू शकतात. नाथबाबाच्या जीवनात आपल्याला पाहायला भेटतं, त्या सिद्धीसुद्धा झाडलोट करण्याचं काम तिथे करतात. आणि अनंत पाववी
काय न व्यापित्वात देशितो आणतो नित्यत्वात नापे कालत न वस्तुतोपी सर्वात्म्यात अनंत्यम ब्रह्मणी त्रिधा. म्हणजे देशकाल वस्तू भेद मावळाला आत्मा निर्वळाला विश्वाकार. असा देशाने काळाने वस्तूने ज्याचा अंत होत नाही असा व्यापक अनंत असणारा जो परमात्मा तो देखील पाहावी. म्हणजे त्याची तुम्हाला साक्षात उरावरी भेट घालून देणारं हे नाम आहे. कारण नामा सरिसा हरी रेगे हृदया माझारी तेने धाके अभ्यंतरी होऊ लागे पूर्ण शुद्धी. आणि पुढे म्हणतात मग काय केलं पाहिजे तर म्हणूनही शरणागत व्हावे. म्हणून काया वाचा मनाने आपण या नामाला शरण जावं. म्हणजे नामाचे अनन्य भक्त उपासक आपण व्हावं. अर्थात दिन रजनी हाचे धंदा गोविंदाचे पोवाडे. आणि उचित एवढेची आहे. या कराल विकराल कलिकालामध्ये एक प्रसिद्ध सुभाषित आहे. कृतयध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखै द्वापारे परिचर्यायाम कलवतत हरिकीर्तनात. कलव नास्तेव 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 गतिरन्यथा हरिर्नामैव 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 केवलम. तुलसीदासजी म्हणतात कलियुग केवल नामाधारा. आणि आपलं प्रसिद्ध वचन आहे कलियुगा माझी करावे कीर्तन. म्हणजे केवळ नाम संकीर्तन हाच एक उचित आणि सुलभ उपाय. माऊली म्हणतात जपतपानुष्ठाने व्यर्थ कासाया करणे. म्हणजे एक नाम साधन म्हणजे इतर साधनाला जोड साधनाची आवश्यकता आहे. नाम साधन असं आहे का पुढे भक्तीने धरले हाती आणि मग मागे ज्ञान वैराग्य धर्म येते. म्हणून कलियुगामध्ये नाम साधन करणंच तेवढं उचित आहे. आणि असं जर हे नाम साधन आपण केलं तर महाराज म्हणतात पुन्हा पुढे परमात्म्याशी बोलतात म्हणून रुसलो संसारा सर पहा विखार पांढरा तुझशी आंतरे दातारा याची दावेदारा निमित्त. हे दातारा विटेवरी ज्याची पावले समान तोची कदा नशूर दाता. अशा ह्या दातार असणाऱ्या पांडुरंगा सर्प आपला हा पांढरा विखार सर्प. म्हणजे पांढरा शब्दाचा अर्थ इथे ते दोन मी ऐकले. एका बाबांनी मला सांगितलं की जो गव्हाळी इतर वर्णाचे सर्प असतात तेवढे विषारी नसतात. तो पांढऱ्या वर्णाचा सर्प चावला का तो मंत्रही म्हणू देत नाही, हॉस्पिटलमध्ये पर्यंतही नेऊ देत नाही, तत्काळ मनुष्य मरतो. हा एक भाव सांगितला. दुसरा एक आमचे मित्र म्हटले पांढरा म्हणत असताना आपण व्यवहारामध्ये अशुभ एखादी व्यक्ती आल्या का आई रागवल्याच्या नंतर एखाद्या काट हे पांढऱ्या पायाच्या असं बोलते. म्हणजे असं अशुभ स्वरूपाचा असणारा हा संसार आहे. म्हणून सर्प हा विखार पांढरा असा अत्यंत विषारी असा संसारूप पांढरा सर्प आहे. आणि त्याने काय केलं तर याची दावेदारा निमित्त तुझशी अंतर. या दावेदार शब्दाचा अर्थ हा पांढऱ्या पायाचा संसाररूपी शत्रू माझ्या कायम पाठी लागल्यामुळे त्याने काय केलं देवा तुझ्यामध्ये माझ्यामध्ये दुरावा निर्माण केला. अंतर त्यांनी पाडलं. कारण वृत्तीला एका वेळेला दोन कामं होत नाही. आणि मग या संसारामध्ये माझी वृत्ती रत झाल्यामुळे तुझा आणि माझा वियोग घडला. मग आता काय केलं तुम्ही म्हणूनही संसारावर रुसलो. या पांढऱ्या असणाऱ्या अशुभ असणाऱ्या संसारावर मी रुसलो. नाम संसाराच्या नावे घालून या शून्य त्याच्यावर मी तुळशीपत्र ठेवलं. त्याचा मी त्याग केला. आणि का बरं महाराज म्हणतात येणे मज भोगविल्या खाणे. या असणाऱ्या अशुभ असणाऱ्या संसाराने अनेक एक योनी कोटी कोटी फेरा अशा अनेक खाणी मला भोगवल्या. आणि केलं काय तर मनी नसता छंद लाविला. नसलेला अर्थात प्रकृती करी कर्मे ती म्या केली म्हणे भ्रमे. ते तर करता येणे नामे बोले जे जीव. कर्तृत्व प्रकृतीचं पण या संसाराने मला छंद लावल्यामुळे ती मी माझं म्हणायला लागलो. मग पुढीलाचे ओझे आपल्या माता घ्यायचे तरी कान दाटीजे धनुर्धरा अशी माझी स्थिती झाली. आणि त्यामुळे मी माजलो म्हणजे मी मदोन्मत्त झालो. अर्थात अहम करता अहम भोगता अहम सुखी अहम दुःखी अशा 4 शरीर असेल पंचकोश असेल या सगळ्याचं तादात्म्य मी घेऊन त्याने मदाने मी मदोन्मत्त झालो. आणि मी माझे भ्रमणी पडिलो म्हणा. मी आणि माझे काय देहाते म्हणे मी धनधारा पुत्र माझे अहंता ममता इति दुःखास्पदे द्वे अशा अहमम अध्यासाच्या भ्रमामध्ये मी पडलो. आणि त्यामुळे बोडणी विटंबना झाली. बोडणी शब्दाचा अर्थ आपल्या गाथ्यामध्ये केलेला आहे खरडपट्टी निर्वत्सना उपहास. आणि विटंबना शब्दाचा अर्थ माझी फजिती म्हणजे माझी चांगलीच खरडपट्टी चांगलीच निर्वत्सना उपहास माझा या संसाराच्यामुळे झालेला आहे. म्हणून आता बरं पण मग आता काय येतो कोबराया जैशी करणी वैशी भरणी असं जर तेव्हा तुम्ही म्हणाल तर केलियाचा दंड पावलो. आता माझ्याकडनं जो काही प्रमाद घडला ममा अध्यास घेण्याचा त्याचा दंड देखील देवा मी भोगलेला आहे. खाणी भोगिल्या याती उदंड.
म्हणजे उदंड याती खाणी भोगिल्या. उदंड म्हणजे पुष्कळ, कारण एका एका योनीमध्ये किती किती वेळेला फिरावं लागतं. आणि याती शब्दाचा अर्थ केलेला आहे प्रकार किंवा जाती, म्हणजे नाना प्रकारच्या योनीमध्ये अंड जाल स्वेद बीज त्याच्यामधले अनेक अनेक प्रकार हे सगळे मी पुष्कळ भोगलेले आहेत. म्हणजे जी चूक घडली त्याचा भोगही मला घडलेला आहे. परंतु देवा आता मात्र मी आगतिक झालेलो आहे. आता तुकोबराय म्हणतात तुका खंड केला पाहिजे. या सगळ्या परंपरेचा शृंखलेचा देवा तुम्ही खंड करावा. आणि देवा दंडवत घाली, मी आपल्याला साष्टांग प्रणिपात करतो, यातून मला तुम्ही मुक्त करा असं बोलतात. आणि आताच्या सत्रातला शेवटचा नाट, त्यामध्ये तुकोबराय बाबाच्याच मुखातून ऐकलं होतं. आपल्या दोन असे भक्त आहेत का जे परमात्म्याकडे मागतात, परंतु ते मागणी पूर्ण करण्याचे एक प्रकारचं देवाला मार्गदर्शन देखील करतात. साखरे महाराज पण म्हणायचे म्हटले. तर त्यामध्ये माता रुक्मिणी स्वयंवर आपण पहा, त्याच्यामध्ये मागणं तर मागितलं म्हणजे तुम्ही या, पण ते कुठे या, कसे या, कसं मला घेऊन जा, ते मार्गदर्शन देखील त्या पत्रामध्ये केलं. आणि तुकोबरायाचा एक प्रसिद्ध अभंग, देवात ऐसा करी उपकार, त्या अभंगामध्ये तुकोबरायाने देवाला मागणं तर मागितलं, देवात ऐसा करी उपकार देहाचा विसर पाडी मज, पण तो विसर पाडण्याकरता मी काय करावं, तर ते देवाला चिंता ठेवली नाही. त्याचं मार्गदर्शन उर्वरित काही चरणामध्ये पुढे देवाला केलं. मग तशा पद्धतीची काहीशी स्थिती या अभंगामध्ये आपल्याला दिसते. महाराज म्हणतात, तुझ्या पारणाई गुणा माझी अल्पमती नारायणा, भवतारकाजी सुजना एक विज्ञापना पायापासी, काय जाणावे म्या दिने तुझिये भक्तीचे लक्षणे, धडते तोंड धुवून येणे परिचिंतने काळसारी, न लवी अनेक काही पिसे माझिया मना वाया ऐसे, चालवी आपुल्या प्रकाशे हाती सरिसे धरून या, तुझे समर्पिली काया जीवे भावे पंढरेडाया, सांभाळी समविषमडाया करी छाया कृपेची, चतुर तरी चतुरा राव जाणता तरी जीवाचा जीव, निवण तो कोण एक ठाव आरुष भाव परी माझा, होते ते माझे भांडवल पायापे निवदिले बोल, आदरा ऐसे पाविजे मोल, तुका म्हणे साच फोल तू जानसी. तुकोबराय देवाला म्हणतात, हे देवा पांडुरंगा, तुझ्या गुणा पार नाही, तुझ्या गुणाला पार नाही. कारण अनंत म्हणते माझ्या स्वामी ते अनंत गुण त्याते म्हणून या, किंवा गुणलावण्याची खाणी, आणि त्या खाणीतल्या गुणाची मोजमाप होत नाही, त्यामुळे त्या गुणाला तुझ्या अंत आणि पार नाही. बरं, आता त्या गुणाचं वर्णन करावं करू म्हटलं तर माझी अल्पमती अल्पहीन, काय वर्ण तुमचे गुण उदकी तारले पाषाण, हे महिमान नामाचे. मग माझी अल्पमती आहे म्हणून नारायणा तुम्ही कसे आहात. जी सुजाना शब्दाचा अर्थ आपण सर्वज्ञ आहात. मुंगी के पाव में घुंगरू बजे सोबी भगवान सुनता है, इतके आपण सर्वज्ञ आहात. आणि भवतारका या संसार भवसागरातून तरुण नेणारे आपण आहात. मग काय म्हणजे काही नाही. पायापासी एक विज्ञापना, श्री पंढरीशा पतित पावना, एक विज्ञापना पायापासी, तुमच्या चरणापाशी माझी एक विज्ञापना आहे, विनंती आहे. काय विनंती आहे तुकोबराय म्हणले, ती विनंती सांगण्या अगोदर पुन्हा देवाला म्हणतात, देवा म्या दिने तुझी भक्तीची लक्षणे काय जाणावी. मी दीन आहे, दुर्बळ आहे, एक कष्टित आहे, आणि तुझी भक्तीची, आता मी संताला विचारलं नविविधा काय बोलली जे भक्ती द्यावी माझ्या हाती संतजनी, त्यांनी सांगितलं सुद्धा, पण तेही मला काही तूर्त कळालं नाही, किंवा कळालं तरी त्याची अंमलबजावणी माझ्याकडनं काही घडली नाही. म्हणून मी ती भक्तीची लक्षणे काय बरं जाणावी. बरं, माझी स्थिती अशी आहे का धड तोंड धुवू ते नेणे, म्हणजे अक्षरशः साधं तोंड जरी स्वच्छ व्यवस्थित कसं करावं तेच जर मला कळत नाही, तर तुझे गुण जे दिव्य असणारे गुण वर्णन करण्याकरता माझी एक वय खरी, तुझे अनंत गुणाचं वर्णन करण्याकरता समर्थ ठरेल काय. उत्तर आहे नाही. परंतु एक मात्र आहे देवा, मग तुम्ही मला ही विज्ञापना आहे का असं कसं म्हणू शकता. त्याचं एक कारण आहे ना, परिचिंतने काळसारी. काय मला माहिती आहे देवा, तुका म्हणे चिंतने तद्रूपता, तुका म्हणे सुख देह निरसने, चिंतने तद्रूपता, चिंतने सरे तू धन्य धन्य, काळ सारावा चिंतने. म्हणून मी तुझ्या नामस्मरणाच्या चिंतनामध्ये दिन रजनी, रात्र नकळे दिवस नकळे, अशा पद्धतीने मी काळ सारत आहे. अनेक काही पिसे. आणि बरं, तुमचं म्हणणं काय, विज्ञापना काय, विनंती काय. तर तुकोबराय म्हणतात, माझ्या मना वाया जाय ऐशे अनेक पिशे न लवी, म्हणजे माझं मन हे निळोबरायचं एक वचन आहे, गेले जातील वर्षकाळ आणि आयुष्य वेचूनी निर्फळ, म्हणजे अशी माझी स्थिती होईल, म्हणजे माझ्या जीवनातला काळ व्यर्थ जाईल, अशा काही
फंदामध्ये माझ्या मनाला मात्र तू पाडू नकोस. मग मी काय करू? मग ती इथे मार्गदर्शन करतात देवाला. काय करू? तर म्हटले आपुल्या प्रकाशे माझ्या हाती धरोणी सरीशी चालवी. तुझा ज्ञानरूपी प्रकाश मला दे. ते माझे चित्त तुझे पायी राहे ऐशे करी काय आणि धरुणी या बाही भवात तारी दातारा. म्हणजे तुझा ज्ञानरूपी प्रकाश दे, माझ्या बाहूला धर आणि योग्य वाटेने मला या संसार भवसागराच्या पैल तीरापर्यंत तू घेऊन चाल, असं देवाला तुकोबराय ही विज्ञापना करतात. पण का बरं तुकोबराय? तर मग महाराज म्हणतात, हे पंढरीराया, मी काय केलं तर हे काया जीवे भावे तुझ समर्पिली. माझी असणारी काया म्हणजे काया उपलक्षणाने तया अहम वाचा चित्तांग देऊन या शनरिग महोदधिका गांगरी घाले जैसे, किंवा काया वाचा म्हणे सर्वस्वी उदार बाप रखमादेवरू विठ्ठलाचा वारीकर. माझं काया वाचा आणि मन हे सर्व मी तुला, जीवे म्हणजे अगदी मनापासून आणि भावे म्हणजे अगदी सश्रद्धा अंतकरणाने मी तुला ते समर्पित केलेलं आहे. बरं मग काय केलं पाहिजे? मी सांगतो ना देवा. सम विषम डाया सांभाळी. सम म्हणजे माझ्या जीवनामध्ये काही अनुकूल प्रसंग आलेत, विषम म्हणजे काही प्रतिकूल प्रसंग आले, किंवा सम म्हणजे काही वैश्विक सुखाचा प्रसंग आला त्याच्यात मी गुंतवायला लागलो, किंवा विषम म्हणजे आणखी काही आसुरी संपत्तीकडे मी वाहू लागलो. तर अशा या दोन्ही प्रसंगाच्या डाया म्हणजे आघात माझ्या जीवनात आले, तर अशा वेळेला तू माझं काय कर? सांभाळ करा. तुम्ही माझा सांभाळ करा. म्हणजे सांभाळ करू म्हणजे काय करू? तू म्हणले कृपेची छाया करी. काय छाया पितांबरी करी? घात आघात निवारी आणि छाया पितांबरे करी. म्हणजे तुझे अशी कृपेची छाया, कृपेची सावली मला तू दे. बरं तू कसा आहेस देवा? चतुर्थ. आता खरं तर तुकोबराया पुन्हा थोडेसे लज्जित होतात का हे सगळं कसं करून काय करू हे तुला सांगण्याची गरज नाही, पण मी बोलून गेलो. तर मग पुन्हा ती एक क्षमा याचना म्हणून देवाला बोलताना म्हणतात, तू कसा आहे देवा? चतुर तरी चतुरा राहावं. तू चतुरतेच्या बाबतीत पाहिलं तर जे चतुर आहेत त्यांच्या ठिकाणी सुद्धा चतुरता देणारा त्यांचा राजा, सम्राट, सर्वज्ञ स्वामी तू आहेस. चतुर तरी चतुरा राव. आणि जाणता तरी जीवाचा जीव. तर जाणता म्हणताना ज्ञाता या बाबतीमध्ये पाहिलं तर काय अज्ञानातला अज्ञानी तू नाही, अज्ञानातला ज्ञानी तू नाही, ज्ञानातल्या अज्ञानी तू नाही, ज्ञानातला ज्ञानीही तू नाही, उपजताची ज्ञानी. कारण तोची अवतार जरी अलंकापुरी आहे ना, तैशी दशेची वाट न पाहता वैशीच्या गावं न येता बाळपणीच सर्वज्ञातावरी तयाते. असा साक्षीरूप दृंगमात्र, चिन्मात्र, ज्ञप्तिमात्र असा तू आहेस. म्हणजे ज्ञानस्वरूपच तू आहे. तुला ते ज्ञान अर्जित करावं लागत नाही असा जाणता आहे. आणि जीवाचा जीव. इथे जीवाचा जीव म्हणताना आपल्या विचारसागरामध्ये मागे ते नकाशे दिलेले आहेत ना, तिथे काही वादामध्ये जीव स्वरूप सदा विचारे तस्मात जगत जीव परात्मना उपक्रम उपसवाराची एक वाक्यात होती. या श्लोकापासूनच आपण आरंभ केला. जगत जीव परात्मना. त्यामध्ये जीव आणि शिव या दोघाचा विचार करताना 3 वाद प्रधान आहे. तर यामध्ये एक अवच्छेदवाद, दुसरा आभासवाद आणि तिसरा बिंब प्रतिबिंबवाद. अवच्छेदवादामध्ये माया किंवा अविद्या अवच्छिन्न चैतन्याला जीव ईश्वर म्हणतात. आभासवादामध्ये साभास माया अविद्या अवच्छिन्न चैतन्याला जीव ईश्वर म्हणतात. म्हणजे आभासवाद आणि अवच्छेदवादामध्ये आभास काढला का अवच्छेदवाद आणि आभास टाकला की आभासवाद. पण दोन्ही वादामध्ये नाथबाबाच्या सांगण्याप्रमाणे कल्पना अविद्या तेने झाला जीव, माया उपाधी शिव बोली जिथे 2 उपाधी घेऊन जीव ईश्वराचं लक्षण केलेलं आहे. पण बिंब प्रतिबिंबवादामध्ये 2 उपाधी घेत नाही, अज्ञान एकच उपाधी घेतात. आणि जसं हे मुख आहे, दर्पण आहे. आता या दर्पणामध्ये मुखाचं प्रतिबिंब पडलं का त्या प्रतिबिंबाला जीव म्हणतात, आणि त्या प्रतिबिंब सापेक्षी इकडे जे बिंब आहे त्याला शिव म्हणतात, आणि जे मुख आहे ते ब्रह्म आहे. म्हणजे असं म्हणा, मुखस्थानी ब्रह्म आहे, त्या दर्पणस्थानी अज्ञानरूपी एक उपाधी आहे, आणि त्या ब्रह्माचं त्या दर्पणामध्ये पडलेलं जो प्रतिबिंब आहे त्या ठिकाणी जीव आहे, आणि त्या प्रतिबिंब सापेक्षी इकडे जे बिंब संज्ञा आली त्याला नाव मात्र शिव आहे. पण तत्वाचा जर विचार केला तर तुका म्हणे मुख नाही दर्पणात, संतोषाची मात दुसरी ते, किंवा दर्पणीचे दुसरे भासे, परी ते आसे एकचे, परी ते आसे एक, ते एकच आहे, त्यामध्ये 2 ते नाहीच आहे. म्हणून बाबा म्हणत असतात बिंब सत्य का प्रतिबिंब सत्य, तर दोन्ही सत्य. म्हणजे सत्यमेव जयते, पण सत्य 2 2 4 4 नसते, सत्य तर एकच असते, 2 सत्य कसे? तर तिथे बाबा सांगत असतात प्रत्यंग मुखत्व, दर्पणस्तत्व, बिंबा आधीनत्व
आणि एक राहिलं हां स्वभिन्नत्व आहे ना. या 4 गोष्टी, हे जे 4 धर्म त्या दर्पणरूपी उपाधीमुळे आले ते मिथ्य आहेत. कारण स्वरूपाने वृत्ती ग्रीवास्थ मुखालाच अवलोकन करते, ते दर्पणावर आदळते आणि परावर्तित होऊन ग्रीवास्थ मुखाला अवलोकन करते. पण त्या वेगामुळे आपल्याला वाटतं मुख आपण दर्पणात पाहतो, म्हणून तुका म्हणे मुख नाही दर्पणात. मग वृत्ती ग्रीवास्थ मुखालाच पाहते, ते मुखालाच नाव बिंब आलं प्रतिबिंब आलं त्या दर्पणरूपी उपाधीमुळे. आणि औपाधिक भेद वास्तू अभेदाची लाभाने करत नाही. म्हणून आहे काय आहे केवळ तुका म्हणे तूच खरा हिरवा उगा पसारा. मग या अर्थाने बिंब प्रतिबिंबवादाच्या माध्यमातून म्हणतात काय हा चतुर्तरी चतुराराव जाणता तरी जीवाचा जीव. म्हणजे आपल्या इथे अर्थ केला आपल्या गात्यामध्ये जीवाचा जीव म्हणत असताना प्रतिबिंबभूत जीवाचा बिंबभूत जीव कोण आहे तर तू आहे. कारण बिंबाच्या मुळेच दर्पणरूपी अज्ञानरूपी दर्पण उपाधी लागली, तिकडे प्रतिबिंब इकडे बिंब, पण मुळात मुखस्थानी असणारं ते ब्रह्मच आहे. म्हणजे एकम एव अद्वितीयम ब्रह्म असा तूच खरा आहेस. आणि त्यामुळे तो कोण एक ठाव निवून मग अशा तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी त्या असा जर तू आहे ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवाव शिष्यते असा परिपूर्ण परितः पूर्ण परिपूर्ण तू आहे. त्यामुळे तुझा कोणता एक ठाव कोणती एक जागा न्यूनता आहे अर्थात कुठली नाही. म्हणजे मी तुला हे सांगितलं पाहिजे अशी अशी माझी विज्ञापन आहे आणि तू ती पूर्ण करावी हे सांगण्याची गरज नाही. पण बोलला कसा तर ते मी भावड्या अंतकरणाने बोलून गेलो त्याहीबद्दल पुन्हा एक प्रकारची क्षमा मागताना म्हणतात. परंतु झालं काय परी माझा भाव आरुष. म्हणजे माझा भाव आरुष शब्दाचा अर्थ वेडा वाकडा भोळा भाबडा माझ्या अंतकरणातला भाव आहे. माऊली म्हणतात ना बाळक बापाची ताटे रिगे रेगोनी बापातेची जीवू लागे की तू संतोषलेनी वेगे मुखची ओढवे. ते बापाच्याच ताटातलं घेतं आणि बापाला घालतं तर मग बापाला त्याचा राग येत नाही, आनंदच वाटतो. तशा पद्धतीची माझी स्थिती झालेली आहे, त्यामुळे त्याबद्दल क्षमा असावी असं एक प्रकारचं तुकोबराय देवाला बोलतात. आणि पुढे महाराज म्हणतात माझे भांडवल ते होते. म्हणजे जे माझे भांडवल होते ते पायापी निवेदिले. जेवढं काही माझं म्हणजे माझा तुझ्याच कृपेने असणारं मला जे काही कळालं माझ्या अंतकरणातल्या भावना काय त्या मी सगळ्या तुझ्या आत्मनिवेदन स्वरूपाची भक्ती अगदी तुझ्यासमोर मी ठेवलेली आहे. आणि आदरा आयशी मोल पाविजे. आदरा आयशी मोल पाविजे म्हणत असताना इथे तुकोबरायाची जी बोल आहे त्याचं मोल तुकोबराय म्हणतात हे तुला कळतं, ते सगळ्यालाच कळेल असं मात्र नाही. कारण आम्हा घरी धन शब्दाची चरत नाही, शब्दाचीच शस्त्र यत्न करू, शब्दाचे आमुचे जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका. तो का म्हणे पहा शब्दाचे हा देव शब्दाची गौरव पूजा करू. बरं तुकोबराय म्हणतात हे आता काय आदरा आयसे म्हणजे मान पूज्य बुद्धी. म्हणजे माझे जे शब्द आहेत तुकोबरायाचे वचन म्हणजे अभंग आहे, म्हणजे न भंगणारे आहेत. पण या अभंगाचं मोल सगळ्यालाच असतं असं नाही. काही लोक हाच गाथा रत्तीमध्ये द्यायला सुद्धा मागे पुढे पाहत नाही, रस्त्यावर टाकायलाही मागे पुढे पाहत नाही, त्यांना काही त्याचं सोयीसोतक नसतं. म्हणून ज्यांना याबद्दल आदर आहे आणि त्याची आपल्या जीवनामध्ये आवश्यकता वाटते अशांनाच याचं मोल कळेल. परंतु तुझ्या बाबतीत तर माझे जे बोल आहे ते 6 फोल तू जाणसी, पण ते यथार्थ आहे का योग्य आहे का अयोग्य आहे, कृत्रिम आहे का वास्तव आहे हे मात्र तुला कळणार. कारण का क्षराक्षरा वेगळा तुका होऊनी निराळा पाहि निगम कळा बोले विठ्ठल प्रसादे. माझ्या मुखातून नामदेवे केले स्वप्न माझे जागे सवे पांडुरंगे येऊन या सांगितले काम करावे कवित्व वावगे निमित्त बोलू नये. माझ्या मुखातून बोलवणारा कोण आहे तूच आहे आणि तूच ते बोलून घेतलेलं आहे. त्यामुळे त्या बोलण्याची शब्दाची किंमत ही तुलाच कळणार आहे. आणि त्याचं मोल जर काय असेल तर माझी विज्ञापन आहे का मला यातून तू मुक्त कर. म्हणजे थोडक्यात तुकोबराय काय म्हणतात तुका म्हणे माझं धाडिले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप. तू तुझा निरोप्या म्हणून मला पाठवलं. म्हणजे बाबा एकदा बोलले ते म्हणजे हा एक मृत्यूलोक एक प्रकारचा रंगमंच आहे आणि त्याच्यावरचे हे सगळे आपल्यासारखे अनेक पात्र आहेत आणि त्या पात्राला जगाच्या कल्याणा संताची होती म्हणून त्यांना तुझा निरोप देण्याकरता तू मला पाठवलेला आहे. मग ते निरोप पत्रकार या रूपाने पोहोचवण्याचं जे पात्र आहे ते माझं व्यवस्थित वठलं असेल, तुला आवडणारं ते घडलं असेल तर बक्षीस म्हणून मला याच्यातून तू आता मुक्त कर. आणि ते जर योग्य झालं नसेल तरी मुक्तच कर. का कारण जे किरदार जे पात्र मला वठवता येत नाही त्याच्याकरता मला पुन्हा पाठवतो कशाला, म्हणूनही तू मला मुक्त कर अशी माझी विज्ञापना तुझ्या चरणापाशी आहे असं तुकोबराय बोलतात. असो यथाशक्ती यथामती यथाकाल शक्तिम कालम मतिम अनतिक्रम्य यदत्र संष्टवम किंचित तद्गुरोर्मे नाही यदत्र असंष्टवम किंचित तद्मे गुरोर नाही
या चिंतनामध्ये ज्या 6 नाट अभंगातला आपण थोडासा विचार केला, यामध्ये जे काही बरोबर असेल, शास्त्र सुसंवादी असेल, ते सर्व गुरुनाम गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आणि सद्गुरू बाबा आणि गुरुतुल्य आपण सर्व गुरुबंधू, ज्येष्ठ नागरिक, माता भगिनी, कारण अहो चंद्रकांतू द्रवता कीर होय परी ती हातवटी चंद्रिकी आहे, वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते नवीन. आपल्या सर्वांच्या कृपाप्रसादाने झालेली शब्दसुमनं आपल्या अंतकरणामध्ये विराजमान जगद्गुरु तुकोबराय आणि ज्ञानोबराय यांच्या चरणारविंदी शब्दसुमनं समर्पित करून चिंतन सेवेला पूर्णविराम. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय. हां, तुझं नाव सांग बरं. माझं नाव मिताली भुजन नागरे. हां माझं नाव मिताली भुजन नागरे. हां, कुठलं गाव आहे तुझं? राणा आसोला, जिल्हा हिंगोली. हिंगोली. तू काय पाठ केलेलं आहे? 12वा 15वा 9वा नववा. 9वा आलटा झाला. आणि नववा आलटा झाला. अर्धा झाला. नववा म्हण बरं. ओम श्री परमात्मने नमः. अत नमो मोध्याय श्री भगवान वाच इदं तु ते कुयप्तमं पमप्साम्यनस्ववे ज्ञानविज्ञासवित हेजत् ज्ञात्वा मोक्षसे सुभात् राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुक्तं प्रत्यक्षावगमं धर्म्य सूचकं कर्तुमव्ययम् अश्रद्धनपुरुषा धर्मस्यास्य परन्तम् अप्राप्यमनिवर्तन्ते वित्तु संसारवत्मय. 12वा अध्याय म्हण बरं. श्री परमात्मने नमः. अत पंचदशोध्याय श्री भगवान वाच अध द्वादशोध्याय. अथ द्वादशोध्याय अर्जुन वाच. एयं सतते युक्ताय भक्ता सम्परिभासते ये चापे समयक्तं तेषां कियोगमित्तमाः. श्री भगवान वाच. मय्यावेशमनोमेयं नित्युक्ता उपासते श्रद्धया पयोपिता सेमे युक्ता तमामता एतक्षरमनिभस्मयक्तं परिभासते. संतुष्टः सततं योगी. संतुष्टा सततं योगी यतात्मद्वयनश्चया मय्यापीतं बुद्धियो मद्भक्ता समेपिता. हां, तुला हे अनन्याश्चिंतयन्तो म्हण. अनन्याश्चिंतयन्तो मां. पाठ केलं की पाठ झाले की नव्या त्या म्हण. अनन्यस्तिंतो परमात् ये जनाः पर्युपासते. हे जना परपवसते. बरं, 15वा अध्याय. ओम श्री परमात्मने नमः. अथ पंचदशोध्याय श्री भगवान वाच. ऊरमूरमल्शाखमसत्यं प्राहुयज्ञया छन्दांसि यस्वर्माणि यस्तं वेदस्वेदवित् अतश्चधर्म पशुशाख्यशाखा गुणपरुक्ता विषेपालाजस्समलान्यनुसन्ततानि कर्माणवन्ति निमश्चनोकेन रूपमस्य ततोपलप्ते नन्तोमसाङ्गेन स सम्पतिष्ठा असत्तमेऽहं सुमयूरमूलमसक्येतस्तेन दिवेन तत्त्वा तथा पदं तत्परिमार्गितयं यस्मिन् गता जानन्ति वया तमेव चत्तम्बुरसम्पपद्ये यथा पुरुत्ति पुस्तापुलानि निर्माणमोहाजितसङ्गदोषा अद्यान्यत्रान्यत्तकाम्बा द्वन्द्वेन मुक्ता सुखदुःखसक्ते गच्छन्दमोराप्तमवयं तत न तत भारते हां, बस. आता आता तुझे अजून हरिपाठ पाठ केलं काही नाही. नाही ना? करायचं नाही यावर्षी. हां
माझं नाव मिताली पूजन नागरे. मिताली मितालीने चांगले 3 अध्याय पाठ केलेले आहेत. तर तिचा आपले सगळ्या गाथा जनता कंठस्थ आहे. आपल्या चोखंडे महाराजांच्या हस्ते तिचा थोडा सत्कार करायचा. सगळ्या मुलांना हे म्हणता आलं पाहिजे. गीता, काही स्तोत्र, हरिपाठ हे घरी शिकवले पाहिजे. तिला काही बक्षीस दिलेले आहे आणि तिचा अगोदर सत्कार करा. असेल 15 दिवसातून पाठ करते तेव्हा पाठ करते ना. पांडुरंग महाराज 15 दिवसातून तिला एक श्लोक देतात, तरी तिने एवढं पाठांतर केलं. पुंडरीक ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. आज आपल्या या सत्रामध्ये उपस्थित असणारे 2 व्यक्तिमत्व आहेत. ते आहेत श्रीमान कृष्णा सुनील कुलकर्णी आणि श्री शुभम सुनील कुलकर्णी. हे दोघेही MBA झालेले आहेत आणि मुंबईला आदर्श शिक्षण संस्था म्हणून एक शालेय संस्था ते चालवतात. आणि दोघेही महाराष्ट्रात ख्यातनाम असणारे जे शिवचरित्रकार, त्याच्यामध्ये ते एक शिवचरित्राचे विशेष अभ्यासक आहे. ते जवळजवळ आळंदीमध्ये 2024पासून शिवचरित्राचं दर शनिवारी या ठिकाणी येऊन पाठ घेत असतात. अनेक जे शिवचरित्राचे अभ्यासक आहे त्यांना ते या ठिकाणी मार्गदर्शन करत असतात. आणि दोघंही कवी आहेत, लेखक आहेत, व्याख्याते आहे, प्रवचनकार आहेत, कीर्तनकार आहेत आणि प्रवचनकार आहेत. आणि दोघंही भाऊ ब्रह्मचारी आहेत आणि आईवडिलांची सेवा करतात. आईवडील आता आज पण त्यांच्या समवेत आलेले आहेत. तर अशा प्रकाराने त्यांचं एक अलौकिक असं जीवन शहरी वातावरणात जगत आहे. आणि त्यामुळं ते या ठिकाणी आज जे उपस्थित झालेले आहेत त्यांचा सत्कार म्हणून नाही, तर त्यांचं हे कार्य फार महान आहे. आणि शिवचरित्रकार म्हणजे मनाने केलेल्या संकल्पना नाही, तर इतिहासाचं अत्यंत गंभीर सूक्ष्म अध्ययन केल्यानंतर ते प्रत्येक गोष्ट पुराव्यानिशी सांगत असतात. तर तेव्हा त्यांना या ठिकाणी इतक्या तरुण वयामध्ये या जे म्हणतात शक्नोती हैवय सोडून शक्नोती हैवय सोडून काम प्राक शरीर विमोक्षणात काम क्रोधोद्भवम वेगम सयुक्ता स सुखी नरः. त्याच पुरुषाला खरा योगी किंवा सुखी किंवा त्याला नर असं म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारची योग्यता ज्यांच्या आईवडिलांच्या कृपेने आणि त्यांच्या पूर्वपुण्याने प्राप्त झालेल्या आहेत. म्हणून ह्या 2 आदर्श महापुरुषांचा या ठिकाणी थोडा सत्कार केला जात आहे. त्यांना शाल श्रीफळ आणि काही आपले ग्रंथ देऊन त्यांचा सत्कार केला जात आहे. तर त्यांनी त्याचा अंगीकार करावा. या अण्णा या गुरुवर्य नवले सर त्यांचा सत्कार करीत आहेत, तर त्यांनी त्याचा स्वीकार करावा. या तिकडे पुढे तिकडे या. त्यांचं नाव श्री कृष्णाजी सुनील कुलकर्णी यांचा अण्णा सत्कार करत आहे. आणि त्यानंतर त्यांचेच असणारे बंधू शुभम सुनील कुलकर्णी MBA यांचा या ठिकाणी सत्कार करत आहे.
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. त्याप्रमाणे या ठिकाणी आज आपल्यामध्ये उपस्थित असणारे किंबहुना या ठिकाणी ज्ञानोबाराय तुकोबारायांचे एक वारकरी निस्सिम भक्त आणि ज्यांनी पारनेर तालुक्यामध्ये चिंचोली गावात जे हे पिंपळेश्वरचं एक संस्थान आहे, पुरातन अत्यंत, आजही त्या ठिकाणी ते जागृत देवस्थान आहे. आणि आपलं उद्योग सांभाळीत असताना त्याच्यामध्ये त्याचे पुढाकार घेऊन आज ते एक तीर्थक्षेत्राचा विशेष दर्जा त्याला प्राप्त करून दिलेला आहे. आणि जे आमच्या दृष्टीनं जीवनातील भक्त आणि निष्काम कर्मयोगी आहेत असे आमचे परम प्रेमास्पद असणारे हरिभक्तपरायण वसंतरावजी बुचडे ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि ते दोघंही दाम्पत्य हे ज्ञानोबारायांचा अत्यंत भक्त ज्ञानेश्वर महाराजांविषयी निस्सीम प्रेम असणारे हे दाम्पत्य आहे. तेव्हा त्या दोघांचाही या ठिकाणी सत्कार, याचा अर्थ एवढाच, आपण दररोज सांगतो त्याप्रमाणे माऊलींच्या सत्तेतून त्यांना दीर्घ आयुष्य, आरोग्य, आत्मबल, मनोबल, शारीरबल आणि बुद्धिबल प्राप्त व्हावं. आणि घरामध्ये त्यांनी जे निर्माण केलेलं कौटुंबिक कुटुंबवत्सल भावनेने केलेलं जे सांप्रदायिक वातावरण आहे, यासाठी त्यांना हे सर्व प्रकारची बलं या प्राप्त व्हावी म्हणून दोघांचाही या ठिकाणी थोडा सत्कार केला जात आहे. तर त्यासाठी त्यांनी त्याचा अंगीकार करावा. या 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 कुठे येत कुठे येत आहे? हां, काय नाही. या हरिभक्तीपरायण कुठे येत आहे? या 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 हरिभक्तपरायण गुरुवर्य थोपटे गुरुजी या वयोवृद्ध पितृतुल्य असणाऱ्या गुरुजींच्या हस्ते त्या दाम्पत्याचा या ठिकाणी सत्कार केला जात आहे. त्याचा स्वीकार करा. हां, नाही सत्कार म्हणून प्रसाद, याला सत्कारही नाही प्रसादही नाही, माऊलीने बोलावले त्याचं काय पुढे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. हा माहित करतो. हा सर, बरं. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. तुम्ही त्या अभंग पुरुषोत्तम महाराज अभंग. रामकृष्ण हरी. विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या पवित्र आणि पावनभूमीमध्ये आपणा सर्वांचं आदरस्थान गुरुवर्य डॉक्टर बाबा. खरोखर आपण सर्वजण मानव जन्माला आलो हे भाग्य तर आहेतच, परंतु डॉक्टर बाबांच्या सानिध्यामध्ये आपल्याला जीवन जगण्याची संधी मिळाली हे परमभाग्य आहे. कारण माऊलींनी जे ज्ञान सर्व विश्वाला दिलं आणि तेच ज्ञान आपल्या
सर्व आबालवृद्धांपर्यंत पोचवण्याचं कार्य डॉक्टर बाबांनी माऊलीच्या कृपेने हातामध्ये घेतलं आणि खरोखर ते आपणा सर्वांच्या माध्यमातून तळागाळापर्यंत आज पोहोचतं आहे. हे आपणा सर्वांचं भाग्य आहे. आपण सर्वजण उपस्थित असणारे महाराज मंडळी, सर्व ज्ञानी गुणवंत मंडळी, आपणा सर्वांना मनापासून या ठिकाणी वंदन करतो आणि बाबांना उदंड आयुष्य आणि उत्तम असं आरोग्य लाभो आणि बाबांच्या हातून अशाच प्रकारच्या यावत चंद्र दिवा करो, पुन्हा पुन्हा अशाच प्रकारच्या पिढ्या घडत राहो अशी माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा आपणा सर्वांना या ठिकाणी वंदन करतो. रामकृष्ण हरी.